नमस्कार, मी संतोष कसगावडे. पंढरीचा परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आलो आहोत आणि पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी श्रद्धे सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर जे काही ज्येष्ठ सहकारी होते त्यांच्याकडून काय आपण आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या राजकारणाच्या, समाजकारणाच्या, सहकारी संस्थांच्या मध्ये त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आणि पांडुरंग परिवाराचा विस्तार करण्यासाठी किंवा मालकांना राजकीय सामाजिक क्षेत्रात सहकार्य केलं असे पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते दिनकर भाऊ मोरे यांच्याकडून आपण मालकांच्या काय आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज खरं तर मालकांना जाऊन 6 वर्ष झाली. मालकांचा राजकीय इतिहास पाहता, सामाजिक संस्था असतील, राजकारण असेल, यामध्ये तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केला. पण आम्हाला आज मालकांच्या काही आठवणी जाणून घ्यायची बर. तर तुमचा राजकीय प्रवास किंवा मालकांची पहिली भेट आणि मालकांचं आणि तुमच्या तिथनं पुढचं काय आठवणी आम्हाला सांगा. 1976-77च्या दरम्यान तशी मालकांची माझी 65-66 मध्ये ओळख झाली. ओळख कशामुळे झाली तर मी त्यावेळेला चळ्याचा सरपंच होतो आणि आम्ही गावचा विकास करण्याकरता काही ठराविक प्रमुख कार्यकर्त्यांनी पैसे जमा करून मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या काळामध्ये आमचे या गावचे नेते कैलासवासी अण्णासाहेब मोरे हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये डायरेक्टर होते. आणि मला त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 1974 साली या गावचा सरपंच करण्याची भूमिका बजावली आणि म्हणून मी 74 पासून या गावचा 5 वर्ष सरपंच होतो. आम्ही गावाच्या वतीनं वर्गणी करून वह्या, शाळा, पुस्तकं जमा केली आणि प्राथमिक शाळेतल्या मुलांना वाटप करायचं अशा उद्देशाने एक कार्यक्रम इथं आयोजित केला. आणि त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळेचे आमदार कैलासवासी औदुंबराव पाटील यांना निमंत्रण देण्याकरता अण्णासाहेब मोरे आणि आम्ही गेलो. अण्णासाहेब पाटलांनी औदुंबराव पाटलांनी निमंत्रण स्वीकारलं. काय हरकत नाही म्हणले, आम्ही तुमच्या तिथं येऊन मुलांना वह्या पुस्तकं देण्याचा कार्यक्रम करूया. त्याप्रमाणे आम्ही तयारी केली आणि दिवस ठरल्याप्रमाणे 4 वाजता अण्णा येणार म्हणून आमचं गावच्या गाव आम्ही तिथं वर त्या तुम्ही आला त्या चौकात जमा केलं आणि तिथून वाजवत खाली आणायचं. इथं मारुती मंदिरात कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये त्यांच्या हस्ते वह्या पुस्तकं विद्यार्थ्यांना द्यायची. पण दुर्दैव असं की त्या काळामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये आताची आमची व्याही आणि पूर्वीचे राजकीय विरोधक कैलासवासी भास्करप्पा गायकवाड हे संचालक होते. आणि 1966ला मी शाळा सोडली 11वी पास झाल्यानंतर आणि मग शेतीचा उद्योग आमचा बघायला लागलो. या गावामध्ये कैलासवासी दादासाहेब डोंगरे हे माझे कट्टर सहकारी आणि मित्र होते. ते सचिव असल्यामुळं त्या काळच्या संस्था सुद्धा विविध कार्य सहकारी सोसायटी संस्था सुद्धा मालकाच्या ताब्यात म्हणजे मालकाशी संबंधित होत्या. आणि म्हणून मग ते आमच्या मित्राचं म्हणणं असं होतं की आपण तुम्ही ह्या कार्यक्रमाला बोलवलं ना, भास्करप्पाने सांगितलं बाबा हे आपल्याला मत देणारी लोक नाही ती, त्याच्यामुळं अण्णा तुम्ही जायचं नाही चळ्याला. त्या काळात ते डायरेक्टर होते, त्याच्यामुळं अण्णांनी त्यांचं ऐकलं. आणि आमचा नेता अण्णासाहेब मोरे हे तिथं कमजोर पडले. म्हणजे तितके ते फार बोलके नव्हते. भास्करप्पा जसं अग्रेसिव्ह होते तसं ते अण्णा मोरे अग्रेसिव्ह नव्हते. मग त्यांनी त्या काळामध्ये पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पाटील यांना अण्णाने पाठवलं आणि मला काम निघालं, मी काही येऊ शकत नाही. या प्रकाश पाटलाही असते तिसंगीचे प्रकाश पाटील उपसभापती होते.
त्यांना पाठवलं आणि मग आम्ही त्यांच्या हस्ते ती कार्यक्रम केला, वह्या पुस्तक वाटली. मग गावातली समविचारी माणसं किंवा ज्यांनी आम्हाला सरपंच पदामध्ये सहकार्य केलं, जे आमच्या बरोबर होते, ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं काय, तुम्ही आमदार साहेबाला पैसे मागितले नाहीत, काय मदत मागितली नाही, गावातच तुम्ही पैशाचं गोळा केले आणि नुसतं त्यांना बोलवून, आमदार असल्यामुळं बोलवून त्यांचाच मान सन्मान करायचा, तरी सुद्धा ती गावातल्या एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्याने येऊ नका म्हणल्यानंतर येत नाहीत म्हणल्यावर ही काय बरोबर नाही. आणि मग आपण कशाला राहायचं या पार्टीत, असं या आमच्या सहकाऱ्यांचं म्हणणं. त्याच्या पूर्वीपासून ती दादा डोंगरे आमचे मित्र म्हणायचे आपण मालकाच्या पार्टीत गेलं पाहिजे. पण मला ते का मान्य नव्हतं, तर अण्णासाहेब मोरेंनी मला सरपंच केलं आणि मग त्यांचा शब्द मोडायचा नाही म्हणून मी म्हणाय नाही तसं चालणार नाही. म्हणजे तुम्ही अण्णा गटात एकाच पार्टीत होता? एकाच पार्टीत होतो. गावात गट दोन होते? गावात गट दोन होते. मालक बी त्या कारखान्याचे संचालक होते त्या काळात. बरोबर. कैलासवासी औदुंबर पाटील आणि सुधाकर पण परिचारक साहेबांनी शेअर जमा करताना मालकच ती टांगा घेऊन, ते तालुक्याचा रजिस्टर घेऊन गावगाव फिरायचे, शेतकऱ्यांना बँकेमार्फत शेतकऱ्यांना 1,000 रुपये द्या म्हणायचे, बँकेमार्फत 1,000 रुपये द्यायचे, 2,000चा शेअर त्या काळात विठ्ठलचा ते जमा करायचा, असं ते मिळूनच होतं. पण कारखाना चालू झाल्यानंतर आमच्या गावात 2 गट असल्यामुळं कारखान्याच्या उद्घाटनाला मालकाबरोबर आम्ही गेलो विठ्ठलवर. त्यावेळेला आम्ही काही पुढारी फिडारी किंवा असं वरिष्ठ याच्यामध्ये नव्हतो, मालक होते स्टेजवर, आम्ही आपलं समोर कार्यक्रमाला बसलो होतो. काय झालं माहिती नाही, त्याच्यावर मालकाची आमची चर्चाही नाही, की मालकानं ज्या दिवशी कारखाना विठ्ठल चालू झाला त्या दिवशी संचालक पदाचा राजीनामा दिला. अंतर्गत मतभेद औदुंबर अण्णाजी त्यांचे काय झाले, कारखाना चालू झाल्यानंतर मालकाचा विषयच बंद झाला. शेअर जमा करायला मालक, अण्णा काय मराठा होते, आयशारामी होते, ते 4 वाजता कोण येईल त्याला भेटायचे, त्याला चिठ्ठी द्यावी लागायची, आणि मालकाचा वाडा काय 24 तास मोकळाच असायचा. त्याच्यानंतर 72च्या दुष्काळामध्ये ह्या म्हणजे शेअरचं जमाजमी झाली, कारखाना ज्या दिवशी चालू झाला त्या दिवशी मालकाने तिथं राजीनामा दिला आणि विठ्ठलवर जायचं बंद केलं. मग आमची सगळी ऊसाची शेती नदीकाठची गाव असल्यामुळं मग आम्ही आमचा ऊस विठ्ठल गावातल्या आमच्या विरोधकामुळं नाकारायला लागला. मग आम्ही मालकाला म्हणायचं आमच्या ऊसाचं काय करायचं. मग मालकाने आमची समजूत काढली की तुमच्या ऊसाची सोय आपण करूया. विठ्ठलची कपॅसिटी ठराविक आहे, 2500 टनाची माझ्या माहितीप्रमाणे होती सुरुवातीच्या काळात. त्याच्यामध्ये जर तुम्ही 5,000 टन ऊस नेऊन टाकला तर निम्मा ऊस राहणारच, म्हणजे कुणाचा तरी राहणार. तुमचा नाही नेला तर तुमच्या ऊसाची सोय मी इतर कारखान्याच्या चेअरमनना भेटून त्यांना विनंती करून तुमचा ऊस घालवतो. अशा पद्धतीनं मग मालकाजीनं आमची जवळीक वाढली. गावातनं मला विरोध व्हायला लागला. ते म्हणले ते येत नसले गावातल्या पोटाच्या सांगण्यावरनं तर आपण तर कशाला त्या पार्टीत राहायचं. आणि मग आमचा मित्र तर सारखा मला धरून मालकाकडे चला म्हणायचा. मग शेवटी सगळा सारासार विचार करून मी निर्णय घेतला की बाबा जनता एकीकडं पुढारी एकीकडं असं होऊ नये म्हणून लोकांच्या भावनेचा आदर करून आम्ही 75ला 76ला साधारण मालकाच्या पार्टीत गेलो. मालकाच्या पार्टीत गेलो म्हणजे ती दादा डोंगरे आमचा मित्र फटफटीवर त्यानं मला मागं बसवलं, चला म्हणलं. मी गेलो मालकाकडे. ही चळे सरपंच आमचे मित्र आहे, काय मालक या बसा, पाणी चहा झालं आणि काय नाही तुमचं दिन करावं, काय असेल ते सांगत जावा, त्याचे आपण निरसन करत जाऊ. असं करून ओळख झाली. मालक जनता पक्षातनं एकदा उभा राहिली, मला वाटतं साल 76 का 77 होतं. आणि त्या काळामध्ये औदुंबर अण्णा विरुद्ध सुधाकर पण परिचारक पहिली निवडणूक त्यांची. ही निवडणूक लागली आणि मग त्यावेळेला आमच्या राजनीचे शंकरराव भाकरे, गादेगावचे रामभाऊ बागल, निमतवाडीचे शंकरराव खुळे, बाळवणीचे रामदास निराळी, पुन्हा पंढरपूरचे हरदास, राम भरोसे मारवाडी, ही त्या काळचे मालकाचे सहकारी, मोठ्या मालकांचे, आणि आम्ही कार्यकर्ते. मग
हे सगळी मंडळी एकत्रात आल्यानंतर मग मालकाने अण्णाकडे ती राजीनामा सुपूर्द केला आणि आमच्या ऊसाची सोय मग श्रीपूरचा आगाशी मालकाचा कारखाना, माळीनगरचा सासवड माळी कारखाना, सहकार मर्शीचा यशवंत सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगरचा कारखाना, कराडचा ते पाटील आहेत चेअरमन त्याचे, त्यांचा सह्याद्री सहकारी कारखाना, अजिंक्य तारा, त्यावेळेला अभयसिंहराजे सहकार मंत्री होते. मग ते अजयसिंहराजेंना भेटून मालकाने ह्या आमच्या ऊसाची विल्हेवाट लावली. इकडं नागेवाडीला पण आपल्यातला काय ऊस त्या काळात जात होता की नागेवाडीला जात होता आणि इथं कवटे मंकाळ महाकाली सकाळी त्याला जात होता. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुसंख्य कारखान्याला पंढरपूर तालुक्यातला सुधाकरपंत परिचारक मालकांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा जात होता. आणि त्या काळात जिल्ह्यात एक कारखाना असला तर दुसरं परमिशन द्यायचं नाही, परवानगी द्यायची नाही. तालुक्यात एक असला तर दुसरा कारखाना द्यायचा नाही. अशा अडचणीमध्ये आम्ही सगळी ऊसवाले बागायतदार आणि मालकाची सगळी पार्टी अडकली. आणि मग अण्णानं ते ताणून धरलं. चळ्यामध्ये कायम आमच्यातला एक संचालक विठ्ठलमध्ये असायचा. पहिल्यांदा अण्णासाहेब मोरे होते संचालक, पण चंचन भास्कराप्पाचा जमलाय म्हणून त्यांनी मला मदत केली आणि मला सरपंच केलं 74ला. नंतर अण्णा मोरेजी 5 वर्षानंतर पुन्हा भास्कराप्पा झाले. भास्कराप्पाला मग संचालक झाल्यानंतर आप्पा थोडं वागणं अग्रेसिव्ह असल्यामुळं त्या उभारणीमध्ये ते रोज अण्णा तिथं जायचं. आर्थिक परिस्थिती घरची चांगली होती त्यांची, त्याच्यामुळं अण्णाच्या ते जवळ गेले एकदम. आणि मग आमचं इथलं नेतृत्व किंवा आमचं सगळं राजकीय संपवायचं ह्या इथून मग आमच्या विरोधात अण्णाला हे विरोध करतेत, मतदान करत नाहीत, अमकं करतेत तमकं करतेत असं सांगायचं. त्याच्यामुळं अण्णाचं आमच्यात दुरावा आला. आणि पंतांच्या इथं काय झालं तर दादा डोंगरे आमचा सहकारी असल्यामुळं त्यांचं आमचं मानसिकता जुळली. रामभाऊ बागल माझ्या आधी चेअरमन होते, सभापती होते, जिल्हा भूविकास बँकेचे चेअरमन होते, त्यांची आमची दोस्ती. आणि त्यावेळेला विजयसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. मग काय आमचं ग्रामपंचायतीचं काम असलं तर रामभाऊ बागलांना आम्ही दादांना भेटायचो. त्याच्यामुळे हिचं विकास कामामध्ये काय औदुंबरांना अडचण झाली नाही. पण प्रामुख्यानं आमच्या बाजूला जे लोक आहेत त्यांच्या ऊसाची अडवणूक करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आमचे आताचे व्याहीन पूर्वीचे विरोधक भास्कराप्पांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं. एकाही माणसाचा ऊस विठ्ठलला जाऊ द्यायचा नाही विरोधकाचा. अशा पद्धतीचं काम झाल्यामुळं मग पार्ट्या वाढत गेल्या, वैमनस्य वाढत गेलं. आणि मग सुधाकरपंत परिचारकाचा कोऑपरेटिव्ह सोसायट्यावर जो पूर्वीपासूनचा संबंध होता तो अधिक दृढ होत गेला. कारण प्रत्येक गावचा एक सचिव त्यांनी घेतलेला होता, किंवा 2 गावातला, 3 गावातला, 4 गावात. त्याच्यामुळे सगळी सचिव मंडळी ही मालकाला मानणारी. आणि मग गावात काय कोण ग्रामसेवक सचिव असेल त्यावेळची ती शहाणी मंडळी, त्याच्या पाठीमागच मग गावातलं कोण कारभारी असतील, मेंबर असतील ते जायचे. मग ते आमचं रोज जाणं येणं त्या दादासाहेब डोंगऱ्याबरोबर मालकाच्या वाड्यात जायला सुरुवात झाली. आणि ही जुनी मंडळी आम्ही बघायचो. भट्टड शेठजी त्यावेळेला होते, सुधाकर कवटेकर मालक होते त्यावेळेला, बाळासाहेब गोसावी होते पंढरपूरचे. आणि ही सगळी मंडळी होळकर वाड्यात बसायची. मालकाचा दरबार सकाळी चालू झाला का संध्याकाळपर्यंत चालायचा दिवसभर. आणि संध्याकाळी मग ही मित्रमंडळ जमायचे. आणि तिथं एक मामा म्हणून, आता माझं नाव नाही लक्षात, ती एक चांगलं चुरमुरे, चांगले शेंगदाणे, चांगली डाळे आणायचं, ती चांगला चिवडा करणारा माणूस बोलवायचा आणि ती सगळ्याला चिवडा द्यायचा. आणि 10-20 जण आम्ही गप्पा मारत बसायचो, पुढं काय करायचं काय नाही. मग त्या काळामध्ये मालकाने
आमचे एक मामा होते इथं पितांबर यल्लाप्पा गायकवाड सर. त्यांना जनता पक्षानं तिकीट दिलं त्या काळामध्ये आमदारकीचं पंढरपूर तालुक्याचं. होय. हं. ते आपट्या हायस्कूलला सर होते. मग त्यांनी ते मागितलं आणि ते पूर्वीपासून RSS शी संबंधित होते, त्याच्यामुळे त्यांना तिकीट दिलं. आणि ते म्हणले मी शिक्षक माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, मला काही आमदारकी पेलणार नाही, म्हणून त्यांनी मालकाला गळ घातले. आणि मग मालकाने त्यांना येस म्हणून संमती दिली. आणि मग जनता पक्षाचं तिकीट बदलून आणलं त्यांनीच, आमच्या मामानेच गायकवाड सरांनी. आणि मालक जनता पक्षातून उभा राहिले. मग औदुंबर अण्णाविरुद्ध सुधाकर पण परिचारक अशी पहिली लढत झाली. त्यावेळेला रामभाऊ बागल, हे आता मी नाव सांगितले, बाबूराव भवाळकर तुमचे, ही सगळी जुनी मंडळी आमच्या बरोबर म्हणजे आमच्या अगोदर होती. त्या निवडणुकीमध्ये आम्ही मग फिरायला लागलो तालुक्यात. आणि मालकाचा संपर्क 1972ला दुष्काळ पडला. मग हे गावगाव जे रस्ते झाले ते मालक रोज रोजगार हमीवरच्या त्या कामावर जायचे. कोण शेतकऱ्याने रस्ता अडवला त्याला समजावून सांगायचे, मजुराची अडचण असली त्यांना सांगायचे, कलेक्टर कधी आले व्हेरिफिकेशनला त्यांना सांगायचे, बाबा ही 10-10, 20-20 माणसांनी रस्त्यावर फिरते ती एवढी 5-50 माणसं, यांची हाजरी सरकार कसं. तर मग ते मालकाने समजावून सांगितलं, ही एक 20-20 माणसाचा ग्रुप करून त्याच्यावर एक गँगर नेमलेला आहे, त्याला गँगर म्हणायचे. आणि तो त्यांच्याकडनं काम करून घेतो. म्हणून या रस्त्याचं काम होते. त्या काळात चुकडी वाटप करायचे. आमच्या इथं रस्ता नव्हता तर पंढरपुरातनं ती शासकीय धान्य गोडाऊनातनं रेशनला मिळणारी सुकडी असं नदीत बोटीतनं आणायची, इथं आमच्या पांत्याला उतरायची आणि तिथनं मग बैलगाडीनं आणून त्या मजुरांना वाटायची. अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावाला ज्या ज्या भागाला रस्ते नव्हते त्या त्या सगळ्या भागात कच्चे गवळीना रस्ते निर्माण करण्याचं काम मोठ्या मालकाने केलं. आणि मग साहजिकच लोकांचा ओढा, बाबा ही काम करणारा माणूस आहे म्हणून मालकाच्या मागं यायला सुरुवात झाली. त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली की साधारणतः आता मालकाचं सीट औदुंबर अण्णाला पाडून निवडून येतंय, पण आमच्या म्हणण्यापेक्षा मालकाच्या दुर्दैवानं पंढरपुरात एक रॅली काढण्यात आली. त्या रॅलीमध्ये महिलांची रॅली काढली आणि त्या महिलांच्या रॅलीमध्ये फक्त ब्राह्मण स्त्रिया होत्या. मग ह्या तालुक्यात जातीवाद उपाळून आला. अजून आमदार व्हायचा आहे तोपर्यंतच ही सगळ्या ब्राह्मणाच्या बाया. आणि मग मराठ्यांनी कसं त्यांच्या मागं जायचं. चुकीचा मेसेज गेला त्या ह्याच्यामुळं, त्या रॅलीमुळं. पण तरी सुद्धा आम्हाला माहित होतं हे जातीवाद मानत नाहीत. आम्ही मराठ्याचाच होतो. आमच्याकडं काय बामणाची कुळ कायद्याची जमीन होती. मला त्यांनी 100% मदत केली त्याच्यामध्ये, कलेक्टरला भेटण्यापर्यंत, सचिवालयात जाण्यापर्यंत. तसं म्हणजे यांच्याजवळ जातीवाद नव्हता, पण ते पसरवण्यात आलं. त्यावेळेला 3-3.5 हजारानं पडले मालक जनता पक्षातनं. त्यावेळेला नांगरधारी शेतकरी चिन्ह होतं, ते आपला बडवे म्हणजे पूजा होती त्याच्याकडे पांडुरंगाची, त्याच्या खांद्यावर ते बळी नांगर देऊन पंढरपुरातनं मिरवणूक काढली होती. पडले मालक त्यावेळेला. पुन्हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला इंदिरा गांधी यायची म्हणून आम्ही त्या अंबाबाईच्या पटांगणात त्यांची सभा झाली. रात्रभर आम्ही तिथं 100-200 गावातली माणसं, तालुक्यातली माणसं, ती पटांगण अंबाबाईचं फुल भरलेलं होतं. आम्ही ती इंदिरा गांधी सभा ऐकायची म्हणून तिथं थांबलेलो. इंदिरा गांधीला काय तिकडं ओढ्याला कुठं पाणी आलं, यायला वेळ लागला सांगली कोल्हापूरवरून येताना. आणि तात्या डिंगरे चीफ ऑफिसर होते आपल्या पंढरपूरच्या नगरपालिकेचे, पण ते फरडे वक्ते होते. त्यांनी ती रात्र भाषण करून जागून काढली इंदिरा गांधी. लोक हलू दिले नाही. आणि वसंतदादा पाटील सारखं मुख्यमंत्री होते, ते इंदिरा गांधी बरोबर आले होते.
मग ते डाक बंगल्यावर गेले आणि फ्रेश होऊन आले त्या अंबाबाईच्या पटांगणात. तर तिथं त्यांनी माहिती घेतली तर ते डिंगरा म्हणून कोण आहे, ह्या माणसानं रात्रभर माणसं उठू दिली नाही ती, आणि फुल लोक भरले ती म्हणून, आणि होती ते अंबाबाईचं पटांगण फुल भरलेलं होतं. ती सभा रात्री 3 वाजता झाली होती मग खरं? 3-4 वाजता. होय. अहो ती 8ला 9ला चालू झालेली, 4 वाजेपर्यंत चालू होती सभा ती, आणि ती एकटं तात्याच बोलवत होते. मग 3 वाजता का 4 वाजता ती इंदिरा गांधी, वसंतदादा पाटील आले, आणि मग ती इंदिरा गांधीचं भाषण झालं, आणि मग ते दर्शनाला गेल्या. मग त्यांची ती डाक बंगल्यावर चर्चा झाली, बाबा ही एवढी लोक जमली, आपल्याला एवढा वेळ रात्रभर बसली, हे कसं? तर म्हणले ते तात्यासाहेब डिंगरे म्हणून या CEO आहे नगरपालिकेचा, आणि तो वक्ता आहे, त्यानं भाषणानं ही माणसं सगळी थांबवली, आणि लोक बी थांबली. मग कुणाला वसंतदादाला बघायचं होतं, कुणाला इंदिरा गांधीला बघायचं होतं, मला वाटतं शंकरराव चव्हाण सुद्धा आलते काही, कोणाला त्यांना बघायचं होतं, असं म्हणून लोक थांबली रात्रभर. आणि ती पहाटे 3ला का 4ला सभा चालू झाली. सभा संपली 1-1.5 तासात. त्यांना इंदिरा गांधीचा पुढचा प्रोग्राम होता, देवळात गेल्या, दर्शन घेतलं आणि गेले त्या. पुन्हा तिकिटाची रस्सिकेत चालू झाली. मग ही आमच्यापेक्षा सिनियर मंडळी ही जायची, सुधाकर कवटेकर मालक, बाळासाहेब बडवे, सुधीर पटवर्धन, सालेबाई बोरी, तुमचे बाबूराव भोवाळकर, हे आमचे रान्नीचे शंकरराव भाकरे, शंकरराव खुळे, पुन्हा ते माणिक शहा करकमचा, ही मुंबईला जायची, पंताला तिकीट दिलं पाहिजे म्हणून. औदुंबरांना ही पार्टी म्हणायची पंताला तिकीट मिळणारच नाही, अण्णालाच मिळणार. मग ती ज्या त्या मार्गाने प्रयत्न करायचे. आणि दुर्दैवानं त्या इंदिरा गांधीने सांगितले ते डिंगरा कोण आहे त्याला तिकीट द्या म्हणून, वसुंधरांना. दोघांचा विषय संपला तिथे. वसंतदादाला मानणारे मालक, मोठे मालक वसंतदादाला खूप मानत होते, पण वरनं हेड ऑफिसने सांगितलं की त्या डिंगराला द्या, त्याच्यामुळे त्यांना तिकीट मिळालं. मग मालक चलबिचल झाले. अपक्ष उभा राहायचं का बंडखोरी करायची का, असं काय. म्हणून मग आम्हाला बोलवलं त्यांनी 50 कार्यकर्त्याला तालुक्यातल्या. काय करावं? आम्ही सगळ्यांनी म्हणलं आम्ही बंडखोरी करायची. आपण तात्या डिंगरे चेपा पिवसर आहे, कोण खेडेगावात त्याला ओळखतं. इंदिरा काँग्रेस ती टांगा घेऊन प्रचार करायची. त्यावेळेला मला वाटतं बजरंग बागल, वामन माने सर, अशी 2-4 लोक होती त्यात. मग त्यांचे शामराव परिचारक म्हणून मोठे बंधू होते. ते कधी राजकारणात ह्यांना सल्ला द्यायचे नाही, पण त्यांनी सांगितलं सुधाकर तुला आता तिकीट मिळालं नाही, तिकीट डिंगऱ्याला मिळालं, असू दे आता, अण्णा जरी निवडून आला तरी, पण तुम्ही त्या डिंगऱ्याला निवडून आणायकरता प्रयत्न करा. मग मालकाने त्याच्यावर आम्ही सगळे म्हणायचं बंडखोरी करा. मालकाने विचार केला, रामभाऊ बागल ही सगळीच कंपनी म्हणली नाही नाही, आपण आता तिकीट मिळालं बंडखोरी करायला नको, तात्यासाहेब डिंगऱ्याला मदत करू. आणि मग तात्या डिंगऱ्यांना मदत करायकरता मालकाने मान्य केलं ते. मग लोक गावगावची विचारायचे, आमचं काम असलं तर आम्ही तात्या डिंगऱ्याला कुठं ओळखायचं, नगरपालिकेत जायचं काय, ते कोण म्हणतंय नगरपालिकेत ऑफिसर आहे, अमका आहे तमका आहे. मालक म्हणायचे कामाकरता कोणीही तात्याकडे तुम्ही जाऊ नका, माझा वाडा 24 तास मोकळा आहे, माझ्याकडे या, तुमच्या कामाचं निर्गती करणं किंवा त्याला न्याय मिळवून देण्याचं काम मी करायला बांधील आहे, पण तुम्ही आमची विनंती ह्या वेळेला मान्य करा. असं करून तालुक्यामध्ये प्रचार झाला. एक जीप गाडी मला वाटतं होती त्या काळात, मालकाची काय ते आंबेशेटर त्यांच्या घराण्याची, ते राव बहादूर परिचारक असल्यामुळं होतीच त्यांच्या इथं, पण त्या गाडीत किती 4 माणसं बसायची. मग ती लांब बॉडीची एक गाडी होती, मला वाटतं भास्कर आप्पाची झालं. भास्कर आप्पाला तिकीट नाही म्हणलं का भास्कर आप्पा परिचारकाच्या पार्टीत आले.
बरोबर. म्हणजे विठ्ठल सहकारीचं तिकीट नाकारल्यावर नाकारल्यावर बरं. जोपर्यंत 2 वेळा त्यांना विठ्ठल सहकारीमध्ये संधी मिळाली, हा. तिसऱ्या वेळेला त्यांनी ज्ञानेश्वर गायकवाड म्हणून तिथल्या ह्यांना दिली. हा. मी अण्णा मोर्याला विचारलं कोणाला द्यायचं तुमच्यात, तर ते म्हणले आता ज्ञानेश्वर गायकवाडला द्या. ज्ञानेश्वरला गायकवाडला द्या म्हणलं का आप्पानी मग ती दादा डोंगरे आमचा मित्र आहे त्याला गाठलं आणि तू विचार मालकाला आणि आम्ही मालकाला मदत करतो. अशा पद्धतीनं मग आप्पा त्या पार्टी सोडून दादा डोंगरेंनी विचारलं आणि ह्या पार्टीत आले. दरम्यानच्या काळात मालकाने हे त्यांचं चाललं होतं. मला एक दिवशी बोलवून घेतलं. दिनकरराव म्हणले तुमचं गाववाले ह्या पार्टीत यायचं म्हणतात. त्यावेळेला पंचायत समितीला आम्ही मला वाटतं 6 जण काहीतरी निवडून आलो होतो. त्यात आमच्या गावातले अण्णाकडनं भास्करप्पा होते जिल्हा परिषदला आणि मालकाच्या पार्टीतनं मी होतो पंचायत समितीला. आमच्या बाजूनं तात्या गावड्याचा ज्याचा खून झाला पुळूचे ते भास्करप्पाच्या विरोधात होते म्हणजे आमच्या बरोबर. आणि पंचायत समितीला अण्णासाहेब पाटील फुलचिंचोलीचे ती पंचायत समितीला होती. आणि त्यांच्या औदुंबर अण्णाकडनं भास्करप्पा जिल्हा परिषदला, तारापूरचा चंदूलाल शेटजी पंचायत समितीला आणि अजून एक कोणते सरकुलीचा एक होता ती भोसले, आता त्याचं नाव आठवत नाही मला. मग ती काय झालं नेमकं आमची दोघाची सीटं लागली. एक अण्णाचं जिल्हा परिषदचं लागलं आणि एक पंचायत समितीला माझं लागलं आणि बाकीची 2 पंचायत समितीची औदुंबर अण्णाची लागली. मग त्यावेळेला पंचायत समिती, मार्केट कमिटी ह्या तालुक्यातल्या संस्था औदुंबर अण्णा ताब्यात. मग ती मालकानं मला एक दिवशी बोलवून घेतलं आणि ते म्हणले दिनकरराव तुमचा गावाला यायचा म्हणतोय पार्टीत. मग मी म्हणलं मग नाही ते गाववाल्याला घेतलं तर तुम्ही जाचाल औदुंबर पाटलाकडे म्हणून तुम्ही 2 दिवस 4 दिवस विचार करा आणि मला 2 दिवसानं सांगा. पण तुम्ही विचार करताना असा विचार करा की आपल्याला पंचायत समिती ताब्यात असली पाहिजे, मार्केट कमिटी ताब्यात असली पाहिजे, जिल्हा परिषदला बहुमत असलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या संस्था या तालुक्यात आहेत त्या संस्थावर आपलं प्राबल्य असलं पाहिजे. आणि जर तसं तुमचा विचार असला तर मी त्या दादाला सांगतो म्हणले ते भास्करप्पाला राहू दे तिथं. पण तुम्ही विचार करताना असा करा की तालुक्यातल्या संस्था आपल्या ताब्यात येतील. बरं आमची त्यांची काय मारामार राजकीय भांडणं होती दोघांची, भास्करप्पाजी आणि आमची. पार्टी मोठ्या करण्याचा विचार करा असं मालकानं सुचवलं. आणि मी म्हणलं कशाला 2 दिवस आणि 4 दिवस घ्या, पार्टी मोठी होती घ्या भास्करप्पाला. मग ते दादा डोंगरे घेऊन गेले. तिथं त्यांची भेट झाली. पुन्हा आमच्याकडे इथं गावात आम्ही ऑफिसात बसायचो. तिथं आप्पाला आणलं. मग ते आप्पा ह्या पार्टीत आले. दरम्यानच्या काळात मालकाची राज्य शासनाकडनं भीमा सहकारी साखर कारखान्यावर शासन नियुक्त बॉडीचे चेअरमन म्हणून निवड झाली, प्रशासक म्हणून. आणि मग आमचा ऊस हा महाराष्ट्रातल्या प्रवरेला सुद्धा जात होता. प्रवरा नगर जिल्ह्यात अजिंक्य तारा अशा अनेक कारखान्याला जायचा. मग मालकाची नेमणूक चेअरमन म्हणून झाल्यानंतर मग आमचा ऊस भीमा सहकार्याला चालू झाला आणि लोक स्टेबल झाले. पण विठ्ठलचा दर निघायचा 500 रुपये, भीमा सहकारीचा निघायचा 300 रुपये. लोक कुरकुर करायला लागली 1-2 बिलं बघितल्यानंतर. मग आम्ही मालकाला म्हणायचं वाढवून दिला पाहिजे, वाढवून दिला. ती कर्जात बुडाला आहे ती कारखान्यानं कसं दर वाढवून देणार. त्यावेळेला प्रशासकीय बॉडीमध्ये मालकाची चेअरमन म्हणून निवड शंकरराव चव्हाणांनी केली. ते मुख्यमंत्री होते. वास्तविक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुधाकरपंत परिचारक हे वसंतदादाचे चेले, त्यांना मानणारे. आणि तसं शंकररावचा काय गट नव्हता, पण ते हुशार होते, चाणाक्ष होते. त्याच्यामुळे त्यांना त्या पार्टीत पक्षात मुख्यमंत्री केलं होतं.
मग त्यांनी सगळा अभ्यास केला शंकरराव चव्हाणांनी आणि मग मालकाची बोलवून मालकाची ती निवड केली शंकरराव चव्हाणांनी. आणि मग आमचा ऊस सगळा भास्कराप्पा सहित भास्कराप्पाचाही पुन्हा नेना विठ्ठल. आता त्यांनी पेरलंच होतं विरोधकाला न्यायचं नाही म्हणून. आमचं सगळ्याचं ऊस आजूबाजूच्या गावचं आम्ही भीमाला घालायला लागलो. मग ते मालकाला म्हणून म्हणून आम्ही विठ्ठल आणि भीमामधला दर पहिलं 200 फरक पडायचा, तो 150वर आणला, 150चा फरक पडायचा, 100वर आणला, 100चा फरक पडायचा, ते 50वर आणला. ते मालक म्हणले काय दिनकरराव भास्करराव तुम्ही म्हणताय दर बरोबर दिला पाहिजे. मला मुख्यमंत्री म्हणले पंत ह्या कारखान्यावर 5 कोटीचं कर्ज आहे आणि तुम्ही कर्ज काढून शेतकऱ्यांना पैसे वाटताय, ते कसा कारखाना चालायचा. मालकाने त्यांना उत्तर दिलं की शेतकऱ्याला आज पैसे दिले तर उद्या ऊस येईल, उद्या ऊस आला तर कारखाना चालेल, कारखाना MSC बँकेचं कर्ज कमी करू शकेल, नाही दिलं तर कारखाना बंद पडेल. मग त्यांना मान्यता दिली त्यांनी. मग आम्ही काय म्हणलं आता हे अन्नाचं मालकाचं काय मिटत नाही आणि अण्णा काय आमचा ऊस नेत नाही. मग ते बॉयलर पदीपणला आम्ही भीमाला जायचं, गळीत हंगामाला भीमाला जायचं. मग तिथं भास्कराप्पाला बोलायला लावायचे, मला बोलायला लावायचे. मी म्हणलं मालकाला मालक आता भाषणात एकदा तिथं बॉयलर प्रदीपनच्या कार्यक्रमात की तुम्ही ही पंढरपूरची रुळापासून खालची जी गावं आहे ती ही सगळी भीमाला सभासद करून घ्या, आम्ही अजून शेअर द्यायला तयार आहे. आता माझं विठ्ठलला 11 शेअर्स होतं पण त्या औदुंबर पाटलानं जप्त केलं आमचं शेअर. भास्कराप्पाच कारभारी होते, मग त्यांना माहीत होतं आता ही काय पंथाला सोडत नाही ते, त्यामुळे आमचं शेअर जप्त केलं. आम्ही म्हणलं आम्ही नवीन पैसे भरतो, आम्हाला भीमाला नवीन शेअर घ्या द्या. पण ते मालकाच्या डोक्यातलं ते बोलून दाखवत नव्हते. बघू करू, तुमचा आता ऊस जातोय की आता किती राहिला फरक. त्यांच्या डोक्यात तालुक्याकरता दुसरा कारखाना करायचा आणि मग तो कारखाना दुसरा करत असताना आम्ही त्यांच्याबरोबर 4-2दा दिल्लीला गेलो, मागणी केली. ती निर्मलताई देशपांडे एक होती, इंदिरा गांधीची मैत्रीण, ती म्हणली मी राजीव गांधीला सांगते. वसंतदादाकडे आम्ही जायचो, वसंतदादा म्हणायचे सुधाकर मी आहे तोपर्यंत तुला कारखाना देतो. असं करत 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 आम्ही हेलपाट मारायचं, त्याचं प्रपोजल तयार केलं. ती का मग शेवटी वसंतदादांनी एक दिवशी बोलवलं मालकाला आणि ते म्हणले सुधाकर तुला आता तुमच्या जिल्ह्यात कारखाना असल्यामुळं तुम्हाला पंढरपूरला दुसरा कारखाना मिळत नाही, असं शासनाचं धोरण आहे. तुमच्या तालुक्यात विठ्ठल सहकारी आहे त्याच्यामुळे तुम्हाला नवीन लायसन मिळत नाही. ते सुदैवानं म्हणले तू आता माझं ऐक, एक 4-5 कारखाने इथं खाजगी विकाय निघालेत, त्यातला तुला कुठला आवडतो ते घे आणि तो कारखाना तुम्हाला ट्रान्सफर करून द्यायला मी जबाबदार आहे. आणि मग वालचंदनगरचा विक्रीला निघाला, वालचंदनगरचा कोणतरी घेतला आणि मग ही मालकाने ठरवलं 3.5 कोटीला आगाशी मालकाचा विक्रीला निघालेला कारखाना. फक्त ती लायसन करताच घ्यायचा आणि ती उचलून कारखाना पंढरपूर तालुक्यात आणायचा, असा भास्कराप्पाचा आमचा हट्ट. आमचं म्हणणं कारखाना तिकडं ऊस इकडं असं कशा करता. मग मालक म्हणाय बघू करू आणू, असं करून मग ती कारखाना 3.5 कोटीला घेतला. तो कारखाना 3.5 कोटीला घेतल्यानंतर औदुंबर अण्णानं तिकडे वशिला लावला त्या आगाशी मालकाकडे. चंद्रशेखर आगाशी त्याचे मालक होते. तुम्ही म्हणले पंताला 3.5 कोटीला दिलाय, मी 50 लाख रुपये जास्त देतो, आम्हाला द्या, विठ्ठलला द्या कारखाना. मग हे कुणकुण लागल्यानंतर पुन्हा मालक भास्कराप्पा आम्ही दरम्यानच्या काळात आम्ही 81 पासून श्रीपूरला ऊस घालत होतो. श्रीपूरला दर कमी असायचा म्हणून लोक ऊस घालायचे नाही. आमचा विठ्ठल नेत नाही म्हणून आम्ही श्रीपूरला घालायचो. त्यात आगाशी मालकाची आमची ओळख झाली. मग आम्ही ती श्रीपूरला जायचो. मालकाला म्हणलं ही काय असं बरोबर आहे का, तुम्हाला 50 लाख रुपये कोण जास्ती देत असलं तरी बाकीची पंथाच्या मागची लोक मरून जातेली, तुम्ही दिला पाहिजे. मग मालक आपला आम्हाला ते होय होय म्हणायचं, ती काय मिटना व्यवहार.
मग शेवटी मालक त्या आगाशाचे वडील हे पांडुरंगाचे भक्त होते, विठ्ठलाचे. आणि मग त्यांना वाटायचं, आणि ती ब्राह्मण होते जातीनं, त्यांच्यामुळे त्यांचं म्हणणं पंथाला दिलेला बरा, 50 लाखाचा स्वार्थ बाजूला सारून. मग निर्णय पुन्हा एक स्वामीनाथन म्हणून चीफ सेक्रेटरी होते, ते म्हणले, मालकाला बोलून घेतलं, इनी दिनी हे सगळे आम्ही बघायचे. ते कारखान्याचं 3.5 कोटी रुपये त्यांना द्यायचं आणि लायसन आमच्या नावावर करायचं. पण ती येणे देण्यात वांद पडलं. आता त्या आगाशी मालकाने ऊसाकरता पैसे भरमसाठ वाटलेलं, बोरगावची पाटलं सगळी आमच्या 10 पट श्रीमंत, बोरगाव, खंडाळी. आणि मग ती येणे देण्यात वांद पडल्यानंतर त्या स्वामीनाथन साहेबांनी सांगितलं, पण तो एक जाऊ द्या, अजून कोटभर रुपये जास्त गेलं तर, पण तुम्ही आता ही कारखाना सोडू नका, सरकारचं धोरण बदलत नाही, ही कारखाना घेऊन टाका. मग मालकाने आम्हाला म्हणलं, अशी अडचण आहे, काय करावं. आता आम्ही म्हणलं, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्ती कळते, तुम्हाला योग्य वाटलं तर करा, आम्ही काय तुमच्या बरोबर आहे. ती मालकानं त्याला मान्यता दिली येणे देण्यासहित. ती 6.5 कोटीला ती जागा एक, त्याची 35 एकर, आणि ती यंत्रसामुग्री घेतली. आणि ती म्हणली, डिस्टलरी मी काही देणार नाही, त्यांची एकदा डिस्टलरी आहे तिथं. आम्ही म्हणलं, जाऊ द्या, ऊस गाळायला तर झाला कारखाना. माळनगरला ऊस पाठवायचो आम्ही, यशवंतला पाठवायचो, सदाशिवनगरला पाठवायचो. असं करत करत मग मालकाने पुन्हा मला सरपंच एकदा झालो, पुन्हा पंचायत समितीला उभा केल्यावर भास्करप्पा औदुंबरांनाकडनं निवडून आला, मी मालकाकडनं निवडून आलो. पुन्हा दुसऱ्या वेळेला मी अजून पंचायत समितीला उभा राहिलो. मला म्हणले उभं राहावं लागते, उभं राहिलो. मग तिकडनं कोण होते आता ती काय माझ्या लक्षात नाही, पण ती कट्टर, अण्णाची पार्टी कट्टर होती. आमच्या गावात सुद्धा होती. आमच्या अण्णासाहेब मोरे ज्यांनी मला सरपंच केलं ते बी अण्णाचीच चेली होती. फक्त ही दादा डोंगरे आणि आम्ही ही मालकाची चाहती. मग दुसऱ्यांदा मी निवडून आलो पंचायत समितीला. पण त्या काळात 7 आणि 8 अशी काहीतरी झाली होती. आता जसं झालं या आगावणीच्या ह्या कालच्या पंचायत समितीला तसं झालं. आणि मग तालुक्यात वातावरण असं झालं की मालक आता दिनकर भाऊला सभापती करते. मतदानाच्या अगोदर 1-2 दिवसापूर्वी भास्करप्पानंच त्यांना दोन्ही पार्ट्याचा अनुभव, मग ही माझ्यापेक्षा वयानं कमी आणि माझ्या आधी सभापती होतोय म्हणून मग त्यांनी 1-2-3 गावात त्यांच्या ऐकणाऱ्या माणसाला सांगितलं, अण्णाला त्या माझ्या विरोधात ज्ञानेश्वर गायकवाड उभा राहिले होते डायरेक्ट, त्यांना मतं द्या. त्यांना मतं द्यायला लावली आणि मला वाटतं पडलो मी दुसऱ्यांदा. मी निवडून आलो असतो तर मालक मला सभापती करतील असं आप्पाला भीती होती. गावातलं राजकारण पण तालुक्याच्या ह्याच्यात होतं. हां झालं. हां मग मला कोऑप्ट करून लगेच घेतलं. ब्रह्मदेव दादा चेअरमन होते बँकेचे, ते आले. मालकाला म्हणल्यावर काय दिनकरावचं सीट पडलं, तुमचं सभापतीचं सीट पडलं. अहो ते म्हणले आधीच चर्चा झाल्यामुळं पडलं म्हणले. मालकाला ती माहिती झालं कशामुळं पडलं ते. मग ते पुन्हा आप्पा आल्यावर यशवंतभाऊ बी आले इकडं, अण्णाचं त्यांचं मतभेद झालं. मग सुस्त्याचे काका चव्हाण मालकाकडे होते अगोदर, पण ते पाहुणे त्यांचे अण्णाचे. पण एकदा त्यांनी मालकाला शब्द दिला, मालक म्हणले काका तुमचा अर्ज भरायचा आहे. बहुमत नव्हतं सभापतीला. बस तू म्हणले पंत तुम्ही भरा म्हणल्यावर, आणि तिकडनं यशवंतभाऊचा भरला. आता मेजॉरिटी त्यांची होती त्याच्यामुळे ते होणारच होते. पण मालकानं एक आपल्याकडे काय अजून 4-2 लोक बघू आणि मेळ बसतोय का बघू म्हणून काकाला. त्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये आम्ही सगळे जमलो. काकाला ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तिथं ठेवलं होतं. बाहेर वॉचमन होते 5-4 राखायला. गाव सुस्त गावच्या गाव यायचं, काका नुसतं तुम्ही खाली या गावाकडे चला. ती काका म्हणायची बामणानं इथं रेष ओढली हे बँकेच्या बाहेर मला पाहून टाकता येणार नाही. लक्ष्मण रेषा ओढली. ती पंचायत समितीत तुकाराम बागल ही मालकाला होय म्हणली. त्या भागातले कोण त्या काळात सदाशिव रामभाऊ निराळी ही यांनी प्रयत्न करून, आणि मग 1 का 2 मतं राहिली तर
अशा ह्याच्यावर आल्यावर औदुंबरानानंच धरलं याला मालकाला. सुधाकर म्हणले माझी आबरू घालवतो काय म्हणले, अर्ज काढून घ्यायला म्हणले काकाला. तसं म्हणल्यावर मालकाने ती मालकाची गुरुच होती, ऐकलं आणि मग सांगितलं काकाला, काका तुम्ही अर्ज काढून घ्या. काका म्हणले तुम्ही काय सांगताल तसं. काढून घेतला अर्ज. मग यशवंतभाऊ सभापती पहिल्यांदा झाले. मग जे पुन्हा सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, म्हणजे यशवंत भावाला सभापती करण्यात सुद्धा मालकांचाच वाटा. मालकाचाच वाटा आहे. काकाचा वाहन होतच होता हो. बरं. 1 का 2 मतं कमी होती, पण त्या अण्णानं तसं म्हणल्यामुळं मग मालक थोडं विचार केला आणि जाऊ दे म्हणले काय त्याला, असं करून ते यशवंतभाऊ झाले. यशवंतभाऊचं अण्णाचा वाकडा आला का पुन्हा यशवंतभाऊ मालकाच्या पार्टीत आले. मला वाटतं जिल्हा परिषदचे अध्यक्ष तिकडनं झाले होते ते, कुणाकडनं, औदुंबरा अण्णाकडनं. आणि त्यावेळेला भास्करप्पा बी तिकडे होते. यशवंतभाऊच्या गाडीत असायची भास्करप्पा रोज सोलापूरला. तर असं या गावातलंच राजकारण वरचेवर नडत गेलं आम्हाला. शेवटी मग कारखाना झाला, 6.5 कोटीला घेतला. मालक त्या कारखान्याचे चेअरमन. आता त्यांना काय ह्या कारखान्यात चेअरमन होता येत होतं, पण ते म्हणायचे पांडुरंग तुमचा आणि भीमा आमचा. तिकडे ती तात्या गावडे आणि तात्या गाडगे ही सोडत नव्हती मालकाला, दोघ जण. अण्णा पाटील चिंचोलीचे. इथं पांडुरंगची निर्मिती झाली. निबे साहेब शेती अधिकारी होते भीमाला. मालकाने सांगितलं निबे तुम्ही आज राजीनामा देऊन टाका शेती अधिकारी म्हणून. ते चेअरमनने सांगितल्यावर त्यानं आपलं देऊन टाकलं. आणि मिटिंग त्यांची संपल्यावर खिशातनं कागद काढला आणि उद्यापासून पांडुरंगला एमडी म्हणून जावं म्हणून मग नेबे पहिल्यांदा एमडी तिथं आले. आता तात्या डिंगरे आम्हाला म्हणायचे भास्करराव दिनकरराव. शरद पवार साहेबांनी काय केलंय, आगाशे मालक त्यांचे दोस्त होते. आगाशाला मदत करायची म्हणून आम्ही तात्या डिंगरे असताना तात्यानं चेअरमन केलं पांडुरंगचं. तात्या म्हणाय माझा ते पिंड नाही कारखानदारीतला. पण मालक म्हणले तुम्ही आमदार आहे, शासन लेवलची कामं झाली पाहिजे ती. मग तात्यानं बोली केली, ह्या कारखान्यात साखरेचं पोतं ज्या दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी मी राजीनामा देणार. आणि मग ते मान्य केलं. पुढं ती कारखाना चालू व्हायच्या आधीच तात्यानं राजीनामा देऊन टाकलं. पांडुरंगचं पहिलं चेअरमन तात्या डिंगरे. बरोबर. प्रपोजल दाखल करताना बरोबर. आणि त्यांनी असं ठरवलं तात्यानी की मला ह्या कारखानदारीत रस नाही, ज्या वेळेला तुमचं पांडुरंगचं पोतं बाहेर पडेल त्यावेळेला मी राजीनामा देणार आहे. आणि व्हाईस चेअरमन मोठ्या मालकाचे ते शामराव मालक होते, त्यांना व्हाईस चेअरमन केलं. तात्यानं ती मधनच राजीनामा दिला हो, कारखान्याची प्रक्रिया सगळी पूर्ण व्हायच्या अगोदर. मग आम्हाला बोलवून घेतलं ना आम्हाला म्हणले तुम्ही दोघं जावा तात्यांना विनंती करा व कारखानाचं प्रोसिजर पूर्ण होतोवर राजीनामा परत घ्या, नंतर द्या. तात्या म्हणले तुमचा भास्करराव दिनकरराव तुमचा पांडुरंग भीमेत बुडला. सुधाकरला एका कारखान्यात चेअरमन व्हायचं होतं त्याच्यामुळे ते चेअरमन झाले. आता त्यांना तुमचा कारखाना करायची गरज नाही. आणि आगाशाला 10 लाख रुपये जे आपण शेअर जमा करून दिलं ती शरद पवारांना आगाशाला मदत केली. ते दोघं जण मित्र आहेत, नंतर झाले शत्रू. ते मत दिलं नाही त्या क्रिकेटच्या वेळेला हा ती शत्रू झाले नंतर, पण त्याच्या आधी मित्र होते. मग होय म्हणले तात्या आम्हाला. आम्ही म्हणलं तुम्ही ठरवलंय का साखरेचं पोतं निघालं का राजीनामा देणार आहे म्हणून. बरं आणा म्हणले मी सह्या करतो. मग मालक म्हणले आम्ही गेलो संध्याकाळी मालकाला म्हणलं करतो म्हणले सह्या. ते प्रोसिडिंगची कागद बिगद घेतली, म्हणले उद्या मुंबईला जाऊन ॲडमिट करायचे ते घेऊन ये सह्या. पुन्हा भास्करप्पा आम्ही गेलो तर नाही बा म्हणले मी काय राजीनामा दिलेला परत घेत नाही, मी सही करत नाही, तुमचा कारखाना होत नाही, तुमचं तुम्ही काय बघायचं ते बघा. मग पुन्हा आम्ही म्हणजे मालकानेच शामरावांना त्यांचे बंधू व्हाईस चेअरमन होते त्यांच्या सहीनं ते प्रपोजल दाखल केलं. आणि मग तिथनं सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात मग
रोज आम्ही मालकाजवळ जायचं, बसायचं, राजकारणाचं इकडचं तिकडचं, ही गाव आपल्याकडं, ती गाव त्यांच्याकडं, तिथलं कमी इथलं कमी, काय कामं असतील ती सांगायची मालकाला. असा परिचय वाढत गेला. आणि मग कारखाना चालू झाल्यानंतर आमचं संचालक मंडळ तयार झालं. मी हे कारखान्याच्या बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट म्हणून एक 14 लोकांची आमची बॉडी होती. अगोदर ह्या मंडळीच्या नावावर म्हणजे ह्या संस्थेच्या नावावर ती खरेदी खत करायचं आणि पुन्हा पांडुरंगकडे वर्ग करायचं. त्यात मी संचालक होतो, भास्करप्पा नव्हते. आम्ही 14 लोक होतो. सालेबाई होते, कवटेकर मालक होते, मी होतो, नारायण तरळगट्टी होते, मला वाटतं सुधीर पटवर्धन होते. असं करून मग भास्करप्पा आल्यानंतर थोडं ते विठ्ठलचा त्यांना अनुभव, पुन्हा स्वभाव अग्रेसिव्ह, त्याच्यामुळं मग चेअरमन भास्करप्पानं केलं. आमची लोक लागली ओरडायला. अहो म्हणले हे काय, हेनं ऊस नेऊ दिला नाही आपला विठ्ठलला, शेअरचं पैसे घेतलं आणि हे आता बामणाच्या पार्टीत येऊन मी पुन्हा हेच मालक म्हणल्यावर कसं, आपण आता जाऊया औदुंबरा नाही पार्टीत. ते आम्ही म्हणलं बाबा असं काय बरोबर नाही, जाऊ दे, कोण जरी चेअरमन झालं तर मालकच बघणार आहे. भास्करप्पा झाला काय, रामभाऊ बागल झाला काय, आणि मी 10-12 वर्ष होतो, मी झालो काय. कारखान्याचं कामकाज, कारखाना हे सगळं मालकच बघणार. आता एक आपल्या सहकार्याला संधी द्यायची म्हणून त्यांनी दिली. नाही तर जनरली जर महाराष्ट्रात बघितलं, जो कारखान्याचा प्रवर्तक असतो, कारखाना काढणार असतो, त्याच्या घरातनं घर सोडून बाहेरचा चेअरमन होत नाही. महाराष्ट्रातलं एवढं एकच उदाहरण असं आहे. त्या काळात प्रशांतराव हे होते आमच्या बरोबर संचालक, पण त्यांना नाही केलं त्या काळात. त्यांनी मालकाला म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं आप्पाला केलं. आप्पा नंतर मग रामभाऊला केलं. आता ती KS महाजन होते त्या काळात, ते काय कोणाच्या पार्टीचे नव्हते, पण त्यांना एक मोठे अधिकारी, मोठे पोटारी बोलवायचे. मामाने शेजारीच होतं, त्या बाकड्यावर बसायचे, चहा पाजायचा, गप्पा मारायच्या. त्यांनी मला एक दिवशी बोलून घेतलं. मला काय म्हणले, ते भास्करला तुझ्या नंतर घेऊन चेअरमन केलं, आता रामभाऊ बागलाला केलं, बामणाला काय याडपीड लागलं काय म्हणले. मी म्हणलं आबा म्हणायचा ना, आबा त्यांना तालुका चालवायचा आहे, त्यांच्या डोक्यात असेल की काय लागा, त्यांच्या डोक्यात असेल, माझ्यासारखा असता तर भांडून गेला असता बाहेर. म्हणले तू म्हणतोय त्यांच्या डोक्यात काहीतरी असेल. ते रामभाऊ बागलाला ज्या वेळेला चेअरमन केलं, त्यावेळेला भास्करप्पाला झालते 8 वर्ष चेअरमन म्हणून पांडुरंगची. मग आप्पा मालकाला म्हणायचे मला 2 वर्ष अजून संधी दिली पाहिजे, म्हणजे माझी 10, त्या काळात कायदा होता 10 वर्षाच्या पुढे चेअरमन एका व्यक्तीनं व्हायचं नाही. तर माझी 2 वर्ष आहे ती मला 2 वर्ष दिली पाहिजे. आणि मग आप्पाच्या विरोधात, कुठल्याही सत्तेच्या विरोधात जेवढे जास्त दिवस माणूस सत्तेत राहील तेवढे विरोधक वाढतच जातात. मग तसं वाढत गेली विरोधक ह्यात सुद्धा. मग कैलासराव खोळे आता व्हाईस चेअरमन आहे, त्यांचे वडील शंकरराव खोळे, त्यांची आमचा मित्र दादा डोंगरेची दोस्ती. दादा डोंगरे सारखं त्यांच्या ते सिनियर मोस्ट होते. आता जसं ह्या पार्टीत मी वयानं असताना सिनियर आहे, ज्ञानानं कमी असलं तरी पण वयानंतर सिनियर आहे, तसं शंकरराव सिनियर होते. ते आमचा मित्र, त्याला मग शंकररावला म्हणाय, तुम्ही मला नाही पाहिजे मालकाला. अरे दादा, ते वयानं मोठं होते ना, ते आमच्या डोंगऱ्याला म्हणायचे, तुझा दिनकर भाऊ होणार नाही चेअरमन. 2.5 वर्ष झाली निवडणूक होऊन चेअरमनची. विचार तू एकदा माझ्या प्रधान दिनकरला, दिनकर चेअरमन होतो म्हणलं तर ही सगळ्या संचालकाच्या सह्या मी गोळा करतो आणि बामणाला बघ कसा वाकवतो. का बरं करत नाही दिनकरला ते. मग मला बोलवलं त्यांनी, तिथे जेवण केलं, निमतवाडीला गेलो. मला म्हणले दिनकरराव तुला व्हायचं आहे काय चेअरमन. मी म्हणलं अण्णा मला चेअरमन व्हायचं आहे, पण कसं, तर कसं व्हायचं आहे, मला मालकान केलं तर व्हायचं आहे. नाही म्हणले आम्ही भास्करवर अविश्वास ठराव आणणार आहे. आम्ही म्हणलं ते जण आमचं पुन्हा पाहून पण झालं, भास्करप्पाचं आमचं युवा झालो आम्ही.
मी म्हणलं त्याच्यावर विश्वास ठराव आणून मला चेअरमन होण्यात काय अण्णा स्वारस्य नाही. ज्या वेळेला मालक करतील त्यावेळेला नाहीतर नाही. नाहीतरी आमचा वडील कुठे, ते आमच्या वडिलाचा फोटो आहे, शेतकरीच होते म्हणलं, ते कुठे राजकारणात होते. सरपंच होते एकदा तळ्याचे पहिल्यांदा ते. दादा बघ म्हणले, दिनकर त्या भास्करवर ठराव आणून होत नाही आणि तुला का रोज माझ्या मागं लागतो. दादा म्हणाले काय राव तुम्ही होय म्हणायला पाहिजे होता. आम्ही म्हणलं जाऊ दे, काय गावातल्याच माणसावर पुन्हा पाहुणा झाला त्याच्यावर अविश्वास ठराव आणायचा आणि आपण चेअरमन व्हायचं. म्हणजे विरोधापेक्षा पाहुणं झाल्यामुळे पण जास्त नातं कवळं झालं. नात्यापेक्षा सुद्धा गावात सुद्धा काय म्हणतील, तिच्या आईला ह्याला काढलं आणि ह्याला केलं. म्हणजे ते लोकांच्या भावना पण विचारात घेतल्या. आणि मग मी म्हणलो अण्णाला मी काय अविश्वास ठराव आणून चेअरमन होत नाही, म्हणजे मला व्हायचं नाही. आणि मग पुढच्या वेळेला निवडणूक लागली, संचालक मंडळात आहेच पहिल्यापासून मी. मग भास्करप्पांनी मला 2 वर्ष केलं पाहिजे असा लकडा मालकाकडे लावला. आणि त्यानं बोलण्यात, वागण्यात, बसण्यात मालकाचा कल माझ्यावर दिसायला लागला. कुणाला? भास्करराव. मग ते म्हणले मालक माझी एक शेवटची विनंती आहे. तुम्ही सांगा काय तुम्ही. मला 8 वर्ष चेअरमन केलं त्याच्याबद्दल तुमचा आभार. आता मी 2 वर्ष मागतोय, मला केलं पाहिजे. समजा वाईट वाईट मला जर नाही केलं तुम्ही तर निदान आमच्या गाववाल्याला तर केलं नाही पाहिजे. केलं नाही पाहिजे. हा, केलं नाही पाहिजे. आणि तुम्ही विचार करताय गाववाल्याला कसं काढून घ्यायचं. हा, करा कसं व्हायचं. मालक म्हणले बघू त्या दिवशी संचालक काय म्हणते ते. पण ते आपा ह्या पार्टीत अग्रेसिव्ह, मला सिनियर होते, बोलके होते, असं आणि पूर्ण वेळ होते. आम्ही आमचा शेतीचा धंदा बघून राजकारण करणार उरलेल्या वेळेत. मग मालकाने काय केलं, भास्करराव असं म्हणतात, मालकाच्या मनात तरी दिनकररावला करायचं. मग चेअरमन एवढी दिवशी गेलो मी मालकाच्या गाडीत. मी म्हणलो मालक आता ह्या वेळेला मला केलं पाहिजे चेअरमन, मी काय आता गप बसणार नाही, मी बंडखोरी नाही करणार, पण तुम्ही मला कसल्याही परिस्थिती ह्या वेळेला केलं पाहिजे. मालक म्हणले बघू ना आपण, तिथं विचारू संचालकाला, हाय माझ्या डोक्यात, बघू. ती काय नाटक कंपनीच असते. म्हणजे मग ते मुलाखत घेताना पुन्हा आप्पांनी बजावलं. ते म्हणले माझं तरी नाव डिक्लेअर करा, नाहीतर आमच्या गाववाल्याच तरी करू नका, मग त्रयस्थ तुम्हाला कोणाला करायचे करा. आणि मग ते सगळा सारासार विचार करून मालक मला म्हणले आम्ही एका 5 वर्षात तिघाला चेअरमन करणार आहे दिनकरराव. मी म्हणलं करा, तिघाला करा, पण पहिल्यांदा मला संधी द्या. ते म्हणले कुणाला द्यायची ठरवू आम्ही, पण आम्हाला 3 चेअरमन करायचे. मी करा. मग आम्ही गेलो, ते नाटक सुरू झालं, संचालक बोलवून विचारायचं. आणि मग मालकाने सांगितलं बाबा आपल्या पार्टीत सगळ्यात सिनियर रामभाऊ बागल आहेत, त्याच्यामुळं रामभाऊला पहिल्यांदा रामभाऊला करू आणि नंतर मग आपण दुसरं कोणाला करायचं ठरवू. मग ते आप्पाला नाकारल्यामुळं आप्पा गेले उठून. मग रामभाऊ काय आमचे मित्रच होते. आम्ही बसलो, जाऊ द्या एक छातीवरचा दगड तर कमी झाला, आता झाला ते मित्र झाला. ते रामभाऊ मला त्या चेअरमनच्या गाडीत घेतल्याशिवाय कुठं जातच नव्हते. मग रामभाऊचं 1.25 वर्ष का 1.5 वर्ष झालं. आम्ही म्हणलो मालक ती कधी आता तर सांगतो की म्हणले निव्याला ती नोटीस काढायला ते चेअरमन निवडायची. त्याप्रमाणे 1.5 वर्ष का काय रामभाऊची झाली आणि पुन्हा मला 1.5 वर्ष संधी द्यायची. त्यांनी ती नोटीस काढली. म्हणले तर रामभाऊ बागत चेअरमन झाले. मग त्यांचे पाहुणे मनोहर डोंगरे, त्यांचे पाहुणे कुरुलचे ते कदम, त्यांचे पाहुणे शहाजीराव पाटील, मोहोळचे माजी आमदार, ह्यांच्याकडनं मालकाला सांगितलं. पुन्हा माझ्यापेक्षा विजयदादाचं रामभाऊचं पहिल्यापासून संबंध विजयदादाकडनं. पण ही सगळी मंडळी म्हणाले त्या बामणाला कोणी सांगावं, ती काय कोणाचं ऐकतं काय. दादा म्हणले ते आम्ही त्याला पुढारी मानतो ना, आम्ही कसं सांगणार. मग रामभाऊला काय दुसऱ्या वेळेला दुसऱ्या 1.5 वर्षात संधी, कोणचा पाहुणा कोणचा पुढारी आम्ही पंथाला म्हणतो असं म्हणणं.
झाली आमची उद्या मीटिंग ठरली. मग मला निरोप पाठवला रामभाऊने. आमच्या तिथं मी जुन्या कडबे गल्लीत राहत होतो, त्या जुन्या पोस्टाच्या पाठीमागं. पूर्वी मी चेअरमन असताना 30 वर्ष मी तिथंच होतो, पोरं शिकवायची म्हणून. तिथं रामभाऊ दिवस बसायचे. अकलूजला जायचं त्यांच्या गाडीत, मुंबईला जायचो, पुण्याला जायचं, कुठं रामभाऊ जायचं असेल तिकडं. रामभाऊचा फोन आला, म्हणले दिनकर भाऊ तुमच्याकडे एक काम आहे. म्हणलं सांगाय भाऊ. तर म्हणले उद्या निवडणूक आहे चेअरमनची. मी म्हणलं या की, काय तुम्हाला काय म्हणायचं असलं तर घरी. तर नाही म्हणलं तुमच्या घरी नाही, त्रयस्थ ठिकाणी बसायचं. म्हणलं सांगा ठिकाण, तिथं येतो. म्हणले अर्बन बँकेत 3ऱ्या मजल्यावर गेस्ट रूम आहे, तिथं बसू आहे म्हणून. दरम्यानच्या काळात आमच्या मित्रानं दादा डोंगरेनं 300-400 माणसं, त्यावेळेला गाड्या गोड्या नव्हत्या, ट्रक एक बोलवली भाड्याची. आणि त्या ट्रकमध्ये मालक आहे का नाही बघून न्यायचं शिष्टमंडळ. ते मालक कशाला तर सांगलीला गेले आणि ह्यांनी शिष्टमंडळ नेलं दिनकररावला चेअरमन करा म्हणून. मग शामरावांना तिथं होते 400 माणसं त्या वाड्याच्या हौदात, त्या ओसरीवर पाय ठेवायची जागा नाही, बाहेर तितकीच आत तितकीच. मग ते शामरावांना 2-3 पोरं कामाला असते त्यांच्या इथं, सगळ्याला साखर दिलं, पाणी दिलं, चहा दिला. आणि ते सुधाकरला सांगतो, ते सकाळीच लवकर गेला सांगलीला. असं करून ते आले आमच्यातले लोक, आणि त्यांनी सांगितलं की मालक आल्यावर ती वाड्यात पाय ठेवायची जागा नाही, इतकी दिनकरावाची माणसं आली ती. मग रामभाऊ मला म्हणले भाऊ तुम्हीच आता एवढं माझं. ते म्हणले मी शहाजीराव आमदार आहेत म्हणून त्यांच्याकडनं सांगितलं, राज्यमंत्री होते. मनोहर भाऊ पाहुणे त्यांच्याकडनं सांगितलं, विजयदादाकडनं सांगितलं, अजून कोणा त्या कुरलच्या का. पण मालकाला सांगायला कोण तयार होत नाही. आता एक मार्ग उरलाय म्हणून तुम्हाला एकत्र आपण दुसरीकडे बसू म्हणलंय. मी म्हणलं सांगाय काय. तर तुम्हीच म्हणा अजून 1-1.5 वर्ष रामभाऊला राहू द्या, पुढच्या 1.5 वर्षात मला करा. मी म्हणलं मला भाऊ काय अडचण नाही म्हणायला, पण ही 400 माणसं त्या ट्रकात गेलेली, मी गावाकडे गेल्यावर मला दगड मारते. बडव्या तुला व्हायचं नव्हतं तर मग आमचं काय उगवता. ट्रकात बसून आम्ही गेलो, रातचं पाऊस येत होता, वाड्यात उभा राहायला जागा नव्हता, आणि तू सांगतो मला मला तिथे लोक दगड मारतील. म्हणलं मला तसं काय म्हणता येणार नाही. बरं म्हणले काय, आता माझा शेवटचा इलाज संपलाय. मग आम्ही कारखान्यावर गेलो, मालकाने नाव डिक्लेअर केलं. आणि सुदैव असं की भास्कर अग्रेसिव्ह, भास्कराप्पा मोठा पोडारी, त्यांना 8 वर्ष मिळाली. रामभाऊ मालकाचा पहिल्यापासून साथीदार, त्यांना 1.5 वर्षच मिळालं. आणि मी त्यांच्यानंतरचा मालकाचा साथीदार, मला ती 3 वर्ष आणि पुन्हा 2 टर्म, म्हणजे मला जवळजवळ 11 वर्ष आणि 7 का 8 महिने चेअरमनशिप भोगायला मिळाले. सगळ्यात जास्त कार्यकाल मला मिळाला. पण मी काय कारखान्याचा चेअरमन झालो म्हणून मी कारखान्यातनं काय सापडून आणावं किंवा चोरून आणावं. माझी 100-200 एकर वडिलांची जमीन होती माझी. मी चांगल्या पद्धतीने शेती करत होतो, शेती करून राजकारण करत होतो. भास्कराप्पाचं कसं होतं, त्याच्या वडिलाचीच जमीन 100-200 एकर 1 नंबरची गावात होती, त्यामुळे ते पूर्ण वेळ राजकारणी होते. मी काय पूर्ण वेळ नव्हतो राजकारणी. गरज पडली निरोपाला जायचं मुंबईला, आम्ही दिल्लीला 13 दिवस होतो कारखान्याच्या लायसन्स करता. आणि कसं गेलो होतो, नांगरे म्हणून डेपो मॅनेजर होते. आणि मालक म्हणले तुम्ही सगळेजण जावा दिल्लीला, निर्मलाताई देशपांडेंना भेटा, शिवराज पाटील चाकूरकर, अमके तमके. मी इथं धोरण कमिटीची जिल्हा बँकेचे चेअरमन होते. ती कमिटीची मीटिंग झाली का मी विमानानं तिथं येथून पुन्हा आपण दिल्लीत सगळ्यांना भेटू. आणि भेटून मग वसंतदादा राज्यपाल होते त्या राजस्थानचे, आपण राजस्थानला वसंतदादाला भेटू आणि मग येऊ. असं आम्ही 13 दिवस होतो दिल्लीत. त्या काळात गाड्या नव्हत्या, खर्च वर्गणीनं करायचं. रोज 1 जणानं लॉजचा, जेवणाचा, च्या सांग राहायचा खर्च करायचा. असं करत करत ती कारखानदारी झाली. आणि शेवटी मला संधी दिली, ती एवढी मोठी संधी दिली की माझं त्याच्यामध्ये जेवढं मी माघार घेतली ती सगळं माझं त्यात सार्थक झालं. आणि मग मालकाचा संबंध माझा
साधारणतः 74-75 76% ती जनता पक्षातनं उभं राहिले त्यावेळेपासून. आणि आम्ही मग आपलं दिवसभर इथलं माझं काम शेतीचं बघायचं, पेठातलं बघायचं आणि मालकावाड्यात जायचं. मग आम्ही 7-7, 8-8 वाजेपर्यंत रामभाऊ बागवेला आम्ही मालकाबरोबर बसायचं, गप्पा मारायच्या. अकलूजला ते ह्याच्या बॉडीत होते यशवंतनगरच्या मालक संचालक, त्यांच्याबरोबर जायचो. आम्ही MDच्या रूममध्ये बसायचो, ते मिटिंग करायचे, पुन्हा मिळून यायचो. असं म्हणजे संपर्क वाढत गेला आणि त्यांना ते पटत गेलं वागणं. कारखान्याचं रोज काम असेल ते मी सकाळी 8ला वाड्यात जायचो. काय कारखान्यात जर कोण माणसं आली ती कोणाची तक्रार कोणाचं काय ते लिहून घ्यायचं, तिथे गेल्यावर ते निभेला सांगून सोडवायचं. आणि मग त्याच्यामुळं चांगली ती 10-11 वर्ष माझी गेली त्याच्यामध्ये. आणि मग मालकानंतर आता प्रशांत मालकाला पुन्हा संधी मिळाली. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं ज्यांनी कारखाना निर्माण केला त्याच्या घर सोडून दुसरा चेअरमन होतच नाही. पण पांडुरंगचं एकमेव उदाहरण असेल महाराष्ट्रात की त्यांनी जे सहकारी होते ह्या सहकार्यांना संधी देऊन मोठं केलं आणि मग नंतर आपल्या घरातला केला. अशा पद्धतीचं कामकाज मालकाने केलं. अनेक आठवणी आहेत. असा काय एखादा प्रसंग आठवतो का बाबा तुम्हाला न कळत की न माहिती होता अचानक मालकाने एखादं काम तुमचं केलं किंवा तुम्हाला माहीत सुद्धा नव्हतं किंवा डोक्यात सुद्धा नव्हतं की बाबा आपल्याला याचं मिळू शकल? अहो, मी होतानाच 1.5 वर्षाकरता चेअरमन झालो ना. नाही. मग मला पुन्हा 10 वर्ष कशानं दिली? मालकानंच दिली की ते आधी ठरवूनच टाकायचे. ते संचालक नाटक कंपनी करायचे आणि सांगायचे माझं नाव डिक्लेअर करायचे. म्हणजे पंचायत समितीला सुद्धा दुसऱ्या वेळेला मी पडलो त्यावेळेला मी जर निवडून आलो असतो तर मला सभापती करायचा मालकाचा 101% निर्णय होता. आणि ती भास्करप्पाच्या कानावर गेल्यामुळं भास्करप्पाने एक गोपाळपूरचा आता ते दिलीप गुरव, पुन्हा इथं एक रान्नीचा दांडगे आणि नेपतगावची काय माणसं भास्करप्पाच्या परिचित जास्त होती, ऐकण्यात होती. या 2-3 गावात त्यांनी सांगितलं. मी काय मला वाटतं 40 का 45 मतांनी दुसऱ्यांदा पडलो, नाही तर मी त्यावेळेला सभापती झालो असतो. तुम्हाला जाणून बुजून पाडलं ही मालकांना स्वखंत होतीच. आणि पुन्हा भूविकास बँकेच्या वेळेला मला चळ्यातली लोक माझ्या मागे का आली तर मी इथल्या बऱ्याचशा लोकांची भूविकास बँकेतनं प्रकरण करून दिली पाईपलाईनची. आमचं गाव जिरायत होतं ज्वारीचं, पण भूविकास बँक त्यावेळेला फार्मात होते. आणि माझं भूविकास बँकेच्या वरिष्ठ मॅनेजर देशमुख म्हणून होते, त्यांचं माझं संबंध चांगलं होतं. ते बाजीबापूचे पाहुणे होते. बाजीबापू एकदा बोर्डात होते आमच्या, बाजीबापू देशमुख. मी पोरगा चांगला आहे, माणूस चांगला आहे, याचं काय काम असेल ते करत जावा म्हणल्यावर मग मला ती देशमुख साहेब ह्यांचे हेड ऑफिसमध्ये असायचे मॅनेजर. ते म्हणायचे भाऊ पैसे कोणाला द्यायचे नाहीत तिथं प्रकरणाला, आणि तुमची जी काय अडचण असेल प्रकरण असेल ती मला येऊन सांगायची, तुमचं मंजूर करून द्यायचं काम. त्याच्यामुळं मी इथं जवळ 100-200 जणांची लिफ्टची प्रकरणं करून दिली. नुसता अर्ज द्यायचा, इथल्याला माहिती होतं त्याच्यामुळे ही लगेच पाठवायची वर आणि वरची ती मंजूर करून द्यायची. त्याच्यामुळं लोकांचाही विश्वास राहिला. तर भूविकास बँकेचा संचालक मी होणार का तर मी सगळं चालू ह्या भागाची प्रकरण भूविकास बँकेची करायची. माझा चांगला वशिला जिल्हा बँकेत. अधिकारी म्हणायचे भाऊ तुम्ही अर्ज भरा, प्रचार आम्ही करतो, मतं आम्ही, पण त्यांचं ऐकणार की लोक. त्यांनी कर्ज दिलेलं आहे, ती मोजमाप केलेलं आहे, पाईपलाईन खरी खोटी बघितलेली आहे, तुम्ही निवडून 100% येत आहे. आपल्याला भीती वाटल्यावर आप्पा एक दिवशी मला बोलून घेतलं. मला म्हणले दिनकर भाऊ, म्हणून का आप्पा या जिल्ह्यात कोण आहे हो तुमच्या ओळखीचे? नाही माझ्या ओळखी जिल्ह्यात काय, सगळं आमच्या भावाला गावातल्याच पुरी यायच्या, मला बी आहे, मी बी गावात दिली. म्हणजे मग कशाला तुम्ही ह्या भानगडीत पडता? म्हणजे आप्पाला शंका यायला लागली, ही जर भूविकास बँकेत संचालक झाला तर पुढे अजून संधी मिळेल म्हणून त्यांनी मला भुजवलं तुमच्या म्हणणार बाजूला प्रयत्न केला. आणि त्यांचं ती मी ऐकलं. माझं ती दोस्त डोंगरे ती म्हणायचा तुम्ही अजिबात सरकायचं नाही, मागं प्रचार करायचा आमच्याकडे लागलं, आम्ही प्रचार करतो, निवडून आणतो. आणि सुदैवाने मग मी ते भिलो. जिल्ह्यात माझं कोण पाहुणा नाही, रवळा नाही, मग मी कसं येणार,
निवडून त्याच्यापेक्षा जाऊ दे त्याच्या मी म्हणलं मालकाला मला काय मग रामभाऊ काय कुठलं का निवडणूक असणार रामभाऊ तयारच असायचे पंचायत समिती असू द्या साखर कारखाना असू द्या मार्केट कमिटी असू तालुक्यात कुठलीही संस्थेची निवडणूक रामभाऊ तयारच असायचे काय रामभाऊ तयार झाली आणि सुदैवाने त्यांना चेअरमनशिप मिळाली भूकाल बँकेची राज्याची त्यांच्याबरोबर जायला मी मिटिंगला मग ते आमचा मित्र म्हणायचा हे बघितलं का तुम्ही त्या आप्पानं तुम्हाला बुजवलं आप्पाला भीती होती तुम्ही संचालक होता त्यांना होता आलं नाही आणि तुम्ही त्यांचं ऐकलं त्याची कधी खंत वाटली का नाही खंत काय असे वाटले नाही काय काय खंत म्हणजे आपल्याच गावात आपल्यालाच बजवल्यामुळे बाजूला निघलो आणि पुढची आपली जे झाला ती माणूसच रामभाऊ असा होता की माझ्यात आणि त्याच्यात काय अंतरच नव्हता असा कोण माणूस म्हणेल का मला रामभाऊनं बोलवलं 83 ठिकाणी बसू म्हणून मी सगळे प्रयत्न केले पण मी काय भाऊ चेअरमन होत नाही आता मग मी म्हणलं कशाने होत आहे तर एक म्हणला तुम्ही सांगितलं तर मी चेअरमन होतो तुम्ही तेवढं मालकाला सांगा 1.5 वर्ष अजून रामभाऊला राहू द्या मी म्हणलं भाऊ सांगायला काहीच अडचण नाही पण ही 200-400 माणसं गेलेली मला गावाकडे गेल्या का दगड मारते ते आता सगळा व्यवहार पुढे गेला आपल्या हातात नाही गेला त्याच्यामुळे मला काही सांगता येणार नाही आणि मग म्हणले मग जाऊ द्या नाही आणि रामभाऊ राहिलेलं मला अजिबात दुःख नव्हतं तर रामभाऊ एवढं मालकापेक्षा एकदा आम्ही हप्त्याकरता मिटिंग वाड्यात बसायची पांडुरंगचा हप्ता कितीनं काढायचा मग आम्ही मिटिंगला जाताना विठ्ठलने किती काढला 200 रुपये आणि मालकाला म्हणायचं आपला 150 झाला पाहिजे आमचा नेहमी म्हणायचा 100च्या वर मालक बसतच नाही एवढी मला मालकाची मोठी बंधू श्यामरावांना जर माझं जमत होतं दिनकरराव इकडे या 2 वाजता आला तुम्ही काय मालक आज मीटिंग आहे ती हप्ता काढायची काय ते यायला बोर्ड तुमचं सगळं बिनवसाचं आहे म्हणजे आणि मी खर्डीला गेलो का शेतकरी सगळे मला चिमटे घेतात म्हणले विठ्ठलचं 200 तुमचं 100 असं कसं कारखाना चालवते ती मग तुम्ही जरा बोलाय म्हणले तुमचा विषय असतो मग आता मालकाच्या मोठ्या भावानं मला हवा पडल्यावर मी बी ताईट झालो मग किती नेहमी म्हणले 100 रुपयाने बसतोय मालक आपलं अहो मी म्हणलं विठ्ठलला 200 दिलं 100 रुपयानं बसून कशी आपल्याजवळ माणसं राहायची ही काय बरोबर नाही मला म्हणले तुमची सांगा काय अपेक्षा आहे मी म्हणलं आमच्या अपेक्षेवर जर दर निघत असता तर आम्ही 201 काढा म्हणलं असतं आमच्या अपेक्षेवर निघत नाही ना 30 ताळेबंद बघणार तुम्ही कारखान्याचं कमी जास्त बघणार तुम्ही मंजुरीचं बघणार तुम्ही आमची नुसती अपेक्षा असून काय करायचं नाही तरी पण तुम्हाला काय वाटतं आमचं म्हणणं 150 रुपये कमी निघाल तर चालतंय मालक रागाला गेली म्हणजे विठ्ठलचं 200 माझं म्हणणं 175 काढावं असं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी चष्मा काढला ना असा फेकून दिला की उद्यापासून तुमचा पांडुरंग आणि तुम्ही माझ्याकडे निभे तू यायच नाही अजिबात चेअरमन तुम्ही काय संचालक सांगतील ती ऐका माझ्याकडे यायचं नाही अजिबात चष्मा असा टाकला तर रामभाऊ बागला आली ती चष्मा उचलून त्यांनी ऐकलं माझं मालकाचं थोडं वादावाद झाले ही चष्मा घाला म्हणजे लोक दिनकर भाऊला मला फिरताना विचारते ती एवढा दर कमी कसा म्हणून ते भाऊ बोलले म्हणले तुम्ही लगे म्हणला की तुमचा कारखाना तुम्ही बघा असं कुठं असतं काय म्हणले काय तुम्हाला देऊ नका म्हणले सांगतो आम्ही मालकानं सांगितले ह्यावेळेचा हप्ता काढायचा नाही असं करून मग आमचा हप्ता त्यावेळेला 125 रुपयानं काढला पुढच्या वेळेला आम्ही मर्चंट बँकेत बसलो एका बाजूला भास्करप्पा चेअरमन एका बाजूला नारायण तळगट्टी अर्बन बँकेचे चेअरमन मी नारायण तळगट्टीचे शेजारी मला म्हणले दिनकरराव किती ना हप्ता काढायचा आम्ही म्हणून चेअरमन आहे ते तुमच्या शेजारी बँकेचे चेअरमन आहे त्यांना विचारायचे मला कसं विचार अहो ती माझे शेजारी आहेत दोघं मला काय माहित नाही काय तुम्हाला मुद्दामून विचारतो तुम्ही शेतकरी आहे ऊसवाले आहे त्यावेळेला काय ते विठ्ठलनं 250 काढला का भालके ही म्हणला लोकांनी मागणी केली 200 रुपयाची भालक्यानं दिले 400 रुपये असं काहीतरी झालं मी म्हणलो लोकांची अपेक्षा आहे विठ्ठलपेक्षा 100 रुपये कमी द्या ती बालक्यानं म्हणले 400 रुपये कर्ज काढून दिला म्हणून मग आपण 300 द्यायचा का तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं द्या आमचं काय असं अट्टास नाही पण तुम्ही शेजाऱ्याचं बघा
आणि त्या हिशोबानं दर द्या. मग ती मालकानं म्हणले जाऊ दे, ते नेवेला तोटा झाला तर होऊ दे. त्यानं 400 काढलाय, बसत नाही त्याला, ती कर्ज काढणार, आपल्याला कर्ज काढायचं नाही म्हणून आपला 200 रुपयानं हप्ता डिक्लेअर केला. म्हणजे असं मालकाला जरी आप्पा चेअरमन असले तरी मालकाच्या जवळचा कोण, विश्वासाचा कोण, ही मालकाला जाणीव होती. आप्पाचं माझं तरी खटकायचं काम काय, एकदा मीच हे असताना, सरपंच असताना आप्पा आले आमच्या पार्टीत आल्यावर, ह्या पार्टीत आल्यावर मला ती 4 वर्षी गेली ना आमची, 80 ते 82 का 84, त्या येणे देण्यात, आगाशाचा घेण्यात, अन्नाचं 50 लाख येण्यात, सगळी माणसं आम्ही सकाळी आला का चहा सांगायचं, चहा पिऊन इकडे तिकडे जायचं. म्हणजे पंताला काय कारखाना करायचा नाही का, तर ते भीमाचे चेअरमन झाले. तात्या डेंगरे जसं म्हणले तसे आप्पाही म्हणले. मग तर आपण माळशिरसची 6 आणि आपल्या तालुक्यातली 5 असं 11 जण मिळून आपण मालकाला सोडूनच बॉडी करू आणि कारखाना घेऊ. मग आता ती मला ते जायला ओळख ना, ते कसं बोलणं व्हायचं नाही. मी बघू करू म्हणायचं, ती मी म्हणलं आपल्याला बाबा मालक असलं तर मी आहे, नाही तर मी नाही, तुमचं तुम्ही करा. मग ते आपण ठाम ती मनात खोंगाट बांधली की ही मालक सोडून येत जात नाही बाजू, काही म्हणलं तरी जात नाही. त्याच्यामुळे मग मालकानं आपण पुन्हा मला ती दुसऱ्यांदा पंचायत समितीला पाठवलं. आता आप्पाचा डाव असा तुम्हाला बाजूला काढायचा होता का खरंच बॉडी वेगळी काढली, मालकापासून बाजूला काढायचं होतं? कारण आता हे तुमचं सगळं ऐकल्यावर माझ्या असं एक लक्षात आलं, कारण मी असं ऐकलं होतं की आप्पाचं भाऊचं थोडं पार्टी जरी असलं तर अंतर्गत थोडं जमत नव्हतं. याला कारण तुमचं राजकारण होतं हे, म्हणजे भाऊचं तुमचं जमत होतं म्हणून आप्पाचा भाऊ राग होता. मग आता त्या संदर्भात आपल्याला हे सांगून मालकापासून तुम्हाला बाजूला करायचं होतं का खरंच बॉडी वेगळी करायची होती? नाही, त्यांची मानसिकता खरंच बॉडी वेगळी करायची होती. पण माझा असा ठाम निर्णय होता की मालकासारखा शासन दरबारी जाणारा माणूस असल्याशिवाय हे कारखान्यासारखं काम होत नाही, मंजुरी मिळत नाही. मूळ तर तात्यानं राजीनामा दिला, द्यायला नको होता ती, आणि आता ती मालकानं कसं तर ओढत आणल्या ते शामराव मालकाच्या सह्यावर, पुन्हा आपण त्याच्यात पेंदू घालणं म्हणल्यावरती ही का. आणि आपल्याला कसं होईल, आपा एक संचालक होता विठ्ठलमध्ये, औदुंबरांना 18 वर्ष आमदार होते तालुक्याची, मराठ्याची होती, समाज माग होता, शरद पवारांचा पाठिंबा होता औदुंबरांना. तसं मालकाला मालक आमदार होते तर शरद पवार, मी मालकाबरोबर जायला, शरद पवार अजितदादा या 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 पण तिथे बसा, पण तिथे बसा. आमदार ती गेल्यावर कुठं पंथाकडे बघत सुद्धा नव्हती. तर असा फरक आहे ना ते. आपाचं सुद्धा कार्यक्षेत्र काय, कारखाना स्वतः करायची एवढी ताकद नव्हती. पण मी विचार असल्यामुळं तडकाफडकी निर्णय झाला आणि मग ते आपण सोडला नाही शेवटपर्यंत. काय जरी केलं तरी ही मालकाला सोडत नाही. त्यांचा विचार होता आपणच करूया, आणि माझं म्हणणं आपल्याला ठाम ते होत नाही कधीच, मालक असल्याशिवाय आपल्याला होणार नाही. पुन्हा मी 79ला एकदा सरपंच झालो. ग्रामपंचायत स्थापन झाली त्यावेळेला आमचे वडील पहिल्यांदा सरपंच झाले. त्यावेळेला भास्करप्पाचे वडील विरोधक होते आमच्या वडिलाच्या. म्हणजे हे पिढीपासून चालणार. ते आमच्या वडिलांनी भास्करप्पाच्या वडिलाला सरपंच होऊ दिलं नाही. आमच्या वडिलाला वडील सरपंच झाले. त्याच्यानंतर आमचे काका एक होते शामराव मोरे, ते झाले. त्याच्यानंतर अण्णासाहेब मोरे झाले. अण्णासाहेब मोरे नंतर मी 2 वेळा झालो, ज्ञानेश्वर गायकवाड विठ्ठलचे संचालक ती 2 वेळा झाली. भास्करप्पाला आम्ही गावात संधी मिळू दिली नाही सरपंच व्हायची. पण पुन्हा आमचं पाऊणपण झालं. मग आता मी तेच विचारणार होतो, तुमचं एवढं राजकीय विरोधक होतं, मग पाऊणपण कसं पाऊणपण मोरे गायकवाड पाऊणपण हायच, पण त्याच घरात कसं केलं असं नाही सांगतो किती. आता काय झालं आमचं, मग तसं विरोधक ज्ञानेश्वर गायकवाड संचालक विठ्ठलचे झाले भास्करप्पा नंतर, आणि आमचे नेते अण्णासाहेब मोरे, त्यांचं पाऊणपण झालं. त्याच्यामुळं अण्णासाहेब मोरेंनी सोडलं मला आणि ज्ञानोबापूला पाठिंबा दिला. मग आमची माणसं म्हणाले त्यांनी असं केलं तर आपण मी भास्करप्पाला मिळवून घेऊ.
विरोधाचा विरोधक ते आपला आम्ही साथी अशामध्ये मग आमचं ते पाहून पण झालं. आता जेवढा विरोध भास्करप्पाचा आणि आमचा होता त्याच्या 100 पट विरोध आमच्या जावायचा आणि माझा आहे आज सुद्धा. ते आता झालंच. कारण मागची निवडणूक मला वाटतं एक तर ते तुमची मुलगी विरुद्ध म्हणजे आई विरुद्ध मुलगी अशी झाली. होय. त्यावेळेला काय ही नाही झालं. नाही त्यावेळेला गावात अशी चर्चा होती ना की सोसायटीची निवडणूक त्यांना मालकाने सांगितलं होतं लावू नको हरीशदादाला. तुझ्या वडिलाला तुला मी दुसरी संस्था काढून दिली. 2 नंबरची चळे सोसायटी मालकाने काढून दिली. 1 नंबरची सोसायटी ही पूर्वंपार आहे. त्याचा सेक्रेटरी दादा डोंगरे. ते आमच्या अण्णासाहेब मोरे ताब्यात. त्या अण्णासाहेब मोरेने मला चेअरमन केलं. ती त्यावेळेपासून आमच्याच ताब्यात आहे. आणि सचिव दादा डोंगरे असायचा. ती सगळं बघायचं. पण हरीशदादाच्या कार्यकर्त्यांनी उचललं. त्यांचं म्हणणं ही जर 2-1 झाली तर आपल्याला कोण विचारतो. कार्यकर्त्याला कोण विचारतो. म्हणून ते म्हणले नाही तुम्ही तुमच्या बायकोला उभा करा बघू दिनकर भाऊ कसं मत देऊ देत नाही ते. म्हणजे गावात सुद्धा जर कट्टर विरोधक असेल तर मतदाराला किंमत असती. मतदारांनी ओळखलं होतं आणि त्यांनी त्याला ती घोड्यावर बसवलं आणि त्यांचं ऐकून त्यानं मंडळीला उभा केलं. मग आम्ही इथं बोलवलं मतदार काय 200-300 350 का 400 मतदार होते सोसायटीचे. आणि मी उभं राहून सांगितलं बाबा आमच्या मुलीला सुद्धा जर कोण मत देणार असेल तर त्यानं इथं थांबायचं नाही. ही म्हणजे गाव गोळा करून त्यात आमची मुलगी जरी तिकडनं उभा राहिली असली तर ती गायकवाडाची आहे. आता ती पहिली होती मोरेंडी. पण आपल्या सभासदांनी कोणी सुद्धा तिला मतदान करायचं नाही. मला वाटतं पंढरपूर तालुक्यातलं म्हणण्यापेक्षा जिल्ह्यातलं एक उदाहरण असं असेल. होय. कारण आता महाराष्ट्राच्या राजकारणात सगळं राजकारण आहे आणि अंतर्गत सगळं सपोर्ट दिला जातोय. होय. पण माझ्या मुलीला मतदान द्यायचं नाही असं गाव जमवून मी सांगितलं. आणि त्याच्यामुळे आमचं पॅनल 100 मतांना आलं. 300-350 सभासदापैकी. आणि मग लोकांचा विश्वास बसला की बाबा हे भाऊ म्हणतोय ती खरं आहे. ती काय नाहीतरी विरोध बाजू प्रचार करायची. त्याची मुलगी आहे ती निवडूनच येणार. ती काय मुलीला मत देऊ नका म्हणून सांगतोय काय. त्यावेळेपासून मग जावायचं आमचं बोलणं नाही येणं जाणं नाही संबंध नाही. आता ती बी ह्याच पार्टीत आहे मी बी ह्याच पार्टीत आहे. काय करायचं ज्याची त्या नशिबाने. आता पण म्हणून काय जाणं कसलंच नाही अजिबात नाही. आता सुद्धा भास्करप्पाचं आमचं वाकडं जरी असलं तरी तेवढ्या पुरत्या विषयापुरतं वाकडं असून पुन्हा भास्करप्पा ती सोडून द्यायचे. पण जावय आता काय करतोय तर ती 24 तास वाकडा. पार्टीत आम्ही एकाच आहे. पण त्यांनी आमचं पाय वाढायचं आणि आम्ही त्याचं वाढायचं. आता खरं तर ज्येष्ठ मंडळी राजकारण इलेक्शन पुरतं करावं इतर वेळेला एक राहावं. बरोबर आहे. पण ते एका बाजूनं चालत नाही ना. ते दुसऱ्या बाजूनं काय म्हणलं जातं. आता मी चेअरमन असल्यामुळं मोठ्या झाडाच्या खाली लहान झाड वाढत नाही. मग त्यांना स्वयंभू नेतृत्व करायचंय. करा. आता आपण साधारणतः सगळा इतिहास मालकांचा बघत असताना आठवणी घेत असताना 2009ला मालकाला तिकीट जाहीर झालं आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवेळेप्रमाणे रांदीला प्रचाराचा नारळ फुटला. पण आयत्या वेळेला पक्षांतर्गत काय घडामोडी झाल्या वरच्या पातळीवरनं आणि मालकाचं तिकीट कॅन्सल झालं. त्यावेळेला दादाला तिकीट मिळालं. लोकांचा रोष एवढा होता खूप. म्हणजे मालकावरती एवढं प्रेम होतं की मालकाचं तिकीट कॅन्सल केलं. लोकांना आवडलं. मालकाचं सुद्धा ऐकलं नाही त्यावेळेला आणि पालखी आमदार झाले. आता खरं तर मालकाने सुद्धा तेवढं जनतेवर प्रेम केलं तर तेवढं जनतेचं प्रेम मालकावरती होतं. आता अशीच घटना 2 वेळा प्रशांत मालकाच्या बाबतीत झाली. पहिल्या वेळेला मी मागच्या वेळेला सांगितलं अवतड्यानं पक्षाने दिले आपण थांबूया. ह्या वेळेला पण सांगितलं अवतड्याला द्या विधान परिषदेवर घेऊ. असं अंतर्गत ऐकाय मिळेल. ते काय लिगली कुणी जाहीर केलं नाही पण अंतर्गत ऐकाय मिळेल की बाबा कुठेतरी विधान परिषदेवर घेऊ. म्हणजे आयत्या वेळेला आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो कारण तो प्रेक्षकांना दाखवता येणार नाही.
दोन्ही वेळेला अवताडे एका वेळेला आले, दुसऱ्या वेळेला बार्शीचे राऊत कालच्या वेळेला होय. विधान परिषदेला आले. आणि मालकांचा स्वभाव आता तुम्हाला व्हिडिओ दाखवला हे प्रतिकात्मक म्हणून मी दाखवलाय तुम्हाला की बरोबर. बाबा आपल्यातलं कुणीतरी घेते तर घेऊ द्या, सरळ हात काढून घेतलाय बाजूला, तर ते एक प्रतिकात्मक म्हणून. तर सत्तेच्या बाबतीत पण असंच झालंय. मग कार्यकर्त्याला आपला नेता मोठा व्हावा, आमदार व्हावा, प्रत्येकाला वाटत असतं. बरोबर. म्हणजे आपल्या नेत्याचा सन्मान तोच कार्यकर्त्याचा मतदाराचा सन्मान असतो. होय. म्हणजे मालकाच्या संधीचं म्हणजे कधी संधी मिळणार किंवा कार्यकर्ता म्हणून पक्षश्रेष्ठीकडे असेल हे जी कधी दाद मागायची किंवा जसा मालकाच्या बाबतीत लोकांनी राग व्यक्त केला तसा एखाद्या वेळा नेत्याला दाखवावा का राग, असं कधी वाटतं का? नाही, त्याच्या बाबतीत झाली आमची बरीच वेळा चर्चा. पण माझ्याच उदाहरणावरून सांगतो. आम्ही राणीला नारळ फोडला, मालकाला तिकीट मिळालं ज्या वेळेला दादाला तिकीट दिलं त्यावेळेला राणीला नारळ फोडला. तिथं प्रचाराची सभा केली, मला वाटतं मुंडवाडीला केली, आणि गोपाळपूरच्या सभेत आम्ही प्रचार करत असताना निरोप आला. तर मी चेअरमन असल्यामुळं पुन्हा माझे आणि विजयसिंह मोहिते पाटलाचे संबंध आले. का तर त्यांच्या तालुक्यातला कारखाना, त्या कारखान्याचा मी चेअरमन होतो. तर त्या काळात दादा मला म्हणायचे की चेअरमन साहेब तुम्ही पंताला सांगा तुम्ही तुमची जागा सोडायची नाही विधानसभेची. मी यांच्याकडनं मला जागा कशी करून देतो ती माझी मी बघतो, फक्त पंतानं त्यांची जागा सोडू नका म्हणून तुम्ही निरोप द्या. त्याच्याप्रमाणे मी मालकाला निरोप दिला होता. पण मालक मनानं मोठे होते, धनानं मोठे होते, पक्षाच्या पुढे अडचण येते आणि एक विजयदादासारख्या माणसाला अडचण येते. म्हणून मालकाने हित कुणाला विचार न करता तिथं डिक्लेअर करून टाकलं. ही विजयदादा पंढरपूरची जागा मागितलं होती, कारण अगोदरचा कारवा माड्या जागेचा होता. हा, म्हणून माझ्याकडे निरोप होते, मी मालकाकडे वेळोवेळी पोचवत होतो की दादांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सोडू नका तुमची जागा, आणि मी नाही असं तुम्हाला खंत वाटत असेल तर तुम्ही त्याची काळजी करू नका. मी त्यांना खंबीर आहे, मी कुठनं होईना पण त्याच्याकडनं जागा मिळवणार. असं माझ्याजवळ 3 वेळा विजयदादा मला बोलून घेऊन सांगत होते, तुम्ही पंताला सांगा. त्याप्रमाणे मी मालकाला सांगायचो. पण मालकाचं म्हणणं आपण सगळी राष्ट्रवादीमध्ये आहे, पक्ष फुटतोय, पक्ष फुटला का कमजोर होतोय, आणि मग ही काय बरोबर नाही, मग जाऊ द्या कोण घेत नसलं तर मीच मागायला होतो म्हणून त्यांनी तिथं शब्द दिला. कुणी मोठ्या मालकाने पवार साहेबाजवळ. आणि मग ते वरनं अगोदर मालकाचं तिकीट जाहीर झालं, पण मालकाने शब्द दिला होता म्हणून ते ऐन वेळेला मग पवार साहेबांनी विजयदादाला पंढरपूर मतदारसंघातनं तुमचा भरा झालं. ते झालं, परत लोकांच्या भावना अनावर झाले, ते लोकांनी बराचसा गोंधळ केला, आदळून घेतलं. बऱ्याच जणांनी तिथं डोकं आदळून मार्केट कमिटीत तेवढंच झालं. म्हणजे लोकांना ते सण झालं नाही, नेत्याचं तिकीट कापलं ही सण झालं नाही. पण प्रशांत मालकाच्या बाबतीत 2 वेळा असं झालंय. तर मग आता कार्यकर्त्याची निष्ठा कमी झाली का काय? का आता तसा दबाव आणायचा प्रयत्न केला नाही कार्यकर्त्यांनी सुद्धा किंवा मतदारांनी म्हणा? कार्यकर्त्यांनी तसा प्रयत्न केला नाही म्हणता त्याच्यात तथ्य आहे. कारण ह्या पार्टीचे कार्यकर्त्याची मानसिकताच अशी आहे की आपल्या नेत्याच्या कानावर घातल्याशिवाय आपण पुढचं पाऊल उचलायचं नाही. आज जर झाली, प्रशांत मालकाला 2 वेळा संधी होती, त्यात हिनी संधी दिली नाही. पण अजून सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्याच्या सुदैवानं जर आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब राहिले तर निश्चितपणानं प्रशांत मालक या पंढरपूर तालुक्याचे आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जातील ह्याची आम्हाला 100% खात्री आहे. मग आता भास्करप्पाला तिकीट नाही म्हणलं म्हणून इकडे आले, मग ही पार्टी सोडून आता मालकाने कुठं जायचं, आणि मग त्याला अर्थ किती? सध्याच्या ह्याच्यात कसं आहे, पदाधिकाऱ्याला महत्व आहे. मग आज प्रशांत मालक जरी आमदार नसले तरी बहुसंख्य प्रशांत मालकाची कामं मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरनं या तालुक्यात होतील. आणि प्रशांत मालकाचं म्हणणं आहे तुम्ही जाऊ नका, शिष्टमंडळ नेऊ नका, आदळू नका, आपटू नका, आपल्याला संधी मिळेल.
आता दुर्दैव असं, जेवढे दिवस जास्त सत्ता तेवढे दिवस विरोधक वाढत जातील. न बबन दादानं काय वाईट केलं माढा तालुक्याचं? अशा काळाला पहिला बोगदा आणला होता पाण्याने आणि पाणी मंत्री पण नको, हा, पण मला काम मला द्यायचं. मला ती बोगदा द्या, बोगदा द्या. पाणी द्या माझ्या जनतेला. आणि आम्ही ज्या वेळेला वसंतदादाचा 10,000 टनी कारखाना मालकाबरोबर बघायला गेलो, त्यावेळेला परदेशातला एमडी होता तिथे, कोण दिनकरराव जाधव म्हणून, म्हणजे 10,000 टनीचा. आणि त्याच्यानंतर बबनदादांनी 15,000 टनी केला कारखाना. मग त्या दादानंतर हीच दादा महाराष्ट्रात निर्माण झाला, तरी सुद्धा लोकांनी पाडलं त्याला. मग अभिजित पाटलाचं असं काय कार्य होतं की ती जनतेनं त्याला डोक्यावर घेतलं. पण जसं जसं दिवस जातील तसं तसं विरोधक सुद्धा वाढत जातील, जितका विकास तेवढा विरोध बी तेवढाच तेवढाच वाढतो. आणि माणूस कसा आहे, नाविन्याच्या मागे जायला लगेच तयार होतो. काय करते ती, काय देऊन घेऊन चालवलंय का, जाऊया आपण दुसरीकडे. आणि जाण ठेवणारी माणसं कमी झाली. आता निष्ठा कमी झाली, निष्ठा कमी झाली आणि जाणीव कमी झाली. आणि पर्याय सगळं खुलं झालं. मालक अनेक सभामध्ये सांगायचे की या नदीवर नदीला पाणी येणार नाही, तुम्ही फॉर्म भरत जावा. 300 रुपये एकराला फॉर्मची त्या पाणीपट्टी होती, आम्ही भरलं नाही. तर आता उजनी आली, पाणी अक्कलकोटला गेलं, आमच्या इथं कॅनलचं नळ नाही. मग आता लक्षात येऊन काय उपयोग, त्यावेळेला ऐकलं नाही. असं प्रकरण घडत गेली. तसं प्रशांत मालकाला आम्ही 10-5 जण म्हणत होतो, आम्ही मुंबईला जातो, आम्ही भेटतो. मालकाच्या वेळेला आम्ही जात होतो, नागपूरला जात होतो, भास्करप्पा, आम्ही रामभाऊ बागल त्या काळातले. आताही प्रशांत मालकाच्या काळातले जे कार्यकर्ते आहेत ते नवे जुने आम्ही सगळेजण जातो. पण ते म्हणले काही जाऊ नका, माझं त्यांचं बोलणं झाले. त्याच्यामुळं तुम्ही जाऊन काय करता, फक्त बाकीच्याला वाटेल बाबा ही मालकाकरता गेली, तुमचं आत्मिक समाधान होईल, त्यातनं निष्पन्न काय होणार नाही. बरं, दुर्दैवानं कसं झालं, आपल्या मतदारसंघात जिल्हा परिषदच्या 8च्या 8 जागा यायच्या, की वसंतराव गेले विजयदादा या पाठीमागं, ती जागा कमी झाली. अभिजितचा उदय झाला, ती 2-4 जागा कमी झाल्या. यशवंतभाऊच्या वडिलापासून बोशाचं सीट कधी पडलं नाही, ती इकडे येऊन पडलं. कुणाचं, गणेश पाटलाच्या आईचं, म्हणजे राजेबापूच्या मालकीनीचं. आता कल्याणराव काळ्याचा स्वतःचा भाऊ उभा राहिला, इकडे येऊन पडला. म्हणजे जनतेला काय इकडे तिकडे केलेलं आवडत नाही. आणि दुसऱ्या बाजून आता जर बघितलं या पंढरपूर शहराचं, तर पंढरपूर शहरामध्ये नगराध्यक्षाचं सीट कुणा झालं, बालके झालं. काय केलं सांगावं बालक्यानं त्याच्या ह्याच्या कार्यकाळात, आमदारकीच्या कार्यकाळात? काय एखादी सूतगिरणी काढली, काय एखादा विठ्ठल कारखाना सर्वोच्च शिखरावर नेला, त्या विठ्ठल कारखान्याची नटबोटं सगळी विकली तरी त्याचं कर्ज फेटत नाही, एवढं कर्ज केलं. ह्या कारखान्याचे पैसे मंगळवेढा तालुक्यात वाटलं, निवडून आला. म्हणजे अशी माणसं आता निघाली ती. त्याच्यामुळं प्रशांत मालकाचं मत आता त्यांची जवळीक आहे. आता ती बावनकुळे आला त्यावेळेला आम्हाला बोलवलं होतं, आम्ही तिथं होतोच. बावनकुळेनं सांगितलं मला, ते मुख्यमंत्री साहेबांना पाठवलंय. पण तिथली त्याची 8 सगळी झाली, पंचायत जिल्हा परिषदची बिन त्या पंचायत समितीची बार्शीची. आपली किती आली? 3 जिल्हा परिषदची, आणि पंचायत समितीची समान झाली. उगं ती वसंतरावनं जुनी जाण ठेवली मालकाची म्हणून सभापती झाला पार्टीचा. पण मालकाने जी जी माणसं सांभाळली, भले ती विरोधकात जरी गेली तरी आजपर्यंत शिरस्ता असा आहे की ती मालकाशी गद्दारी करत नाही. वसंतरावला काय त्याचा सभापती सहज होत होता, तिकडे गेला असता म्हणजे. पण त्याच्यावर सुद्धा काही मालकाचे उपकार आहेत. त्याच्यामुळं त्यानं सगळा विचार करून पक्षाचा आदेश डावलून ह्यानं दिला उमेदवार, आणि त्याच्यामुळं पंचायत समिती ताब्यात राहिली. मग आता तिथं लेखाजोखा करताना बार्शीचे सगळे सदस्य, पंचायत समितीचे सगळे सदस्य राजाभाऊ राऊतांना आणलं. प्रशांत मालकाची किती आली, नगराध्यक्ष कुणाचा झाला. आता बालके झाल्यामुळं नगरपालिका येऊन काय फायदे झाले नाही. मग असा थोडासा परिणाम जरी झाला तरी सुद्धा
जसं 50 लाखाला आगाशी मालकानं तिलांजली दिली, औदुंबरांना आम्ही 3.5 कोटीला घेतला होता कारखाना, 4 कोटी देत होता, 50 लाखाला तिलांजली दिली. तसं फडणवीस साहेब सुद्धा काही जरी झालं तरी आम्हाला आमच्या मनोमन खात्री आहे की प्रशांत मालकाला एक ना एक दिवस ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत यांना आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये पाठवतील. मग ते कुठल्या का प्रकारात नसना, राज्यपालाच्या कोट्यात नसो, आमदारकीच्या निवडणुकीत असो. मागच्या वेळेला प्रशांत मालक निवडून आले, मोठे मालक होते, त्या काळात किती होती भाजपची मतं? 40 मतं होती. आता 600 पैकी 500 मतं भाजपचीच होती. म्हणजे अनुकूल काळात सुद्धा मालकाला मानणारे. हा, मला तेच म्हणायचं आहे, भाजप आपल्या तालुक्यात समजा किंवा जिल्ह्यात सुद्धा कमी होता त्यावेळेला. तालुक्यात तर काय बोटाव मोजले बामणागडीचं भाजप असेल तेवढं, तिथंच कुठतरी 1-2 शाखा असतील. भाजपला चांगलं वातावरण निर्मिती केली मालकाने केली. आयत्या वेळेला म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या गावठी भाषेत, खायच्या टायमाला आयत्या वेळेला ताट दुसऱ्याला वाटली गेलं, तसा प्रकार. मग आता खरं तर विधान परिषद ही प्रशांत मालकाला द्यायला पाहिजे होती. पण मग आता असं पण काय, आता ग्रामीण भागात आपल्या म्हणजे बोललं जातं की तिथं थोडी वशिली पाहिजे आहे. राजेंद्र राऊतांनी पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप करून किंवा चंद्रकांत पाटलाचा वशिला घालून ते पदरात पाडून घेतलं आणि मालक स्वाभिमानी देऊ दे नाही तर राहू दे, असं काय झालं का? नाही, तसं नाही झालं. मालकाचं त्यांचं बोलणंच झालं की आज नाही उद्या. आता उदाहरण आमच्यावरनच बघा की, माझ्यानंतर पार्टीत भास्करप्पा आले, पहिल्यांदा कोणाला चेअरमन केलं? भास्करप्पा. का बरं? आता मी मूळ परिचारकचा इथं या गावात एक माणूस नव्हता, तरी सुद्धा भास्करप्पाला का केलं? माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं ज्यांनी कारखाना निर्माण केला त्याच्या घर सोडून दुसरा चेअरमन होतच नाही. पण पांडुरंगचं एकमेव उदाहरण असेल महाराष्ट्रात की त्यांनी जे सहकारी होते या सहकार्यांना संधी देऊन मोठं केलं. अशा पद्धतीचं कामकाज मालकाने केलं. अनेक आठवणी आहेत, अनेक वेळा त्यांच्याबरोबर. खरंच मालकाचा जो स्वभाव, तुमचं गुण जे होतं, जसं गावगाड्यातला जो कार्यकर्ता मोठा करावा, अनेक पदं ह्या कार्यकर्त्यांनी देऊन मोठे केलं. खरं तर सत्ता पदं घरात असताना, आमदारकी असताना घरातला एखादा कुटुंबातला माणूस पुढे आणता आला असता. मालकाने असं काही केलं नाही किंवा त्यांचं ते जातीवरही कधी प्रेम केलं नाही. इतर समाजावर भरभरून प्रेम करून प्रत्येक जातीला भरभरून न्याय द्यायचा प्रयत्न केला. अशा कर्मयोगी त्यांना जाऊन खरं तर 6 वर्ष झाली आणि या 6 वर्षाच्या काळामध्ये अनेक निर्णयामध्ये, अनेक कार्यक्रमामध्ये, अनेक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला ही आठवण येतच गेली. मालक असते तर बरं झालं असतं. असं ही भावनिकता आहे. मालकावर प्रेम करणारी माणसं आजही त्याच पद्धतीनं प्रशांत मालकावरही करतायत आणि इथं पुढेही करत राहतील. भाऊ, आज तुम्ही भरपूर वेळ आमच्यासाठी दिला आणि मालकांच्या आठवणी सांगून, म्हणजे जुन्या आठवणी ज्या काय होत्या, ज्या लोकांपर्यंत माहितीच नव्हत्या, म्हणजे नव्या पिढीला, बरोबर, त्या तुम्ही परत एकदा जागरूक करण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर वेळ दिला, त्याबद्दल तुमचा आभारी आहोत. आणि आपण आता थांबू. रामकृष्ण. आपण सगळ्याच्या वतीनं मोठ्या मालकाला अभिवादन करूया. आपण आलात, आपला सुद्धा वेळ खर्ची घातला, आमचं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि आपण थांबूया.